स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विश्वातील सर्व आदर्श सकारात्मक परिवर्तनवादी चळवळींना अभिवादन करून मोमिनी स्कूल ऑफ थॉट्सच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त अकादमीच्या वतीने आपले पहिले व्याख्याते डॉक्टर श्रीधर पवार यांची ओपन डायस द टॉक शो अंतर्गत भारत कोरोना विरुद्धच्या लढाईत पराभूत होत आहे का या विषयावर मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. प्रागतिक मानव केंद्रित व संविधानाच्या मूल्यांना प्रमाणित मानणाऱ्या समविचारी व्यक्तींना एकाच विचार मंचावर आणून भारतीय समाज व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उदात्त हेतूने मोमिनी स्कूल ऑफ थॉट्स अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत अनेक विचारवंतांनी सामाजिक, राजकीय, तात्विक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी विषयक, कायदेशीर, पर्यावरणवादी व साहित्यिक विषयांवर गहन असे मोलाचे मार्गदर्शन आजपर्यंत आपल्याला केलेले आहे. त्यात प्रामुख्याने डॉक्टर राजेंद्र गुणारकर त्यांनी लॉकडाऊन दरम्यान माध्यम जबाबदारीकडे दुर्लक्ष करत विश्वासार्हता गमावत आहे का या विषयाची मांडणी केलेली होती. साहित्य अकादमी पुरस्कारचे विजेते राहुल कोसंबी यांनी आरक्षण, वास्तव आणि पेच अशा गंभीर विषयांवरती प्रकाश टाकला होता. तर राजकीय विश्लेषक प्राध्यापक केतन भोसले सरांनी भारत चीन परराष्ट्र धोरण, इतिहास, वर्तमान व भविष्य, सामाजिक विश्लेषक व आदरणीय संजीव चांदोरकर सर यांनी जगाची निर्जागतिकीकरणाकडे वाटचाल या विषयावर भर टाकली होती. व महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी अजय कांडर सर यांनी ऑनलाईन मुलाखत दिलेली होती. आज आपण आपल्या मुलाखतीत सुरू करण्यापूर्वी आपले आजचे व्याख्याते डॉक्टर श्रीधर पवार सर यांचा थोडासा परिचय करून घेऊ. सरांचा जन्म व बालपण मुंबईतील काळात चौकी स्लम परिसरात झालेला आहे. वैद्यकीय क्षेत्रातली सर्वात मोठी डिग्री म्हणजे एमबीबीएस. सरांनी ग्रँड मेडिकल कॉलेजमधून त्यांचं एमबीबीएस पूर्ण केलं. पुढे त्यांनी तेथेच डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ कम्प्लीट केलेला आहे. सेंट्रल लेबर इन्स्टिट्यूटच्या मेडिकल डिव्हिजन मधून व इंडस्ट्रियल मेडिसिन मधून त्यांना फेलोशिप देखील मिळालेली आहे. तसेच हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन मधून डिप्लोमा आणि त्यात MA देखील सरांनी केलेला आहे. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषदांतून सरांच्या पेपर्सची निवड झाली देखील आहे. ऑक्युपेशनल मेडिसिन अंतर्गत विविध रोगांवर संशोधनात सरांचा मोलाचा हातभार लागलेला आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी ते वरिष्ठ आरोग्य अधिकारी म्हणून सरांनी कार्यकुशलतेने कार्यभार सांभाळलेला आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी असताना त्यानंतर निवृत्त झाल्यावर ते नॅशनल TB एलिमिनेशन प्रोग्राम अंतर्गत वैद्यकीय अधिकारी म्हणून JJ व सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. शिवाय विविध सामाजिक संस्था व संघटनांमध्ये ते नेहमी कार्यरत राहिलेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ते सहानुभूतदार आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये सरांनी नेहमी भाग घेतलेला आहे व विद्यार्थी असताना नामांतर सारख्या देशव्यापी विशेषतः महाराष्ट्रावरती परिणाम करणाऱ्या आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता. तसेच त्यांनी कंत्राटी कामगारांच्या लढ्यातही सहभाग दिलेला आहे. सर एक उत्कृष्ट कवी आहेत. त्यांना त्यातही अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. सर्व उपस्थित श्रोत्यांच्या साक्षीने मोमिनी स्कूल ऑफ थॉट्स अकादमी ओपन डायस द टॉक शो मध्ये डॉक्टर श्रीधर पवार सरांचे शब्दसुमनाने स्वागत करत आहे. व लगेच आपण भारत कोरोना विरुद्धच्या लढाईत पराभूत होत आहे का या विषयावरील मुलाखतीस सुरुवात करूयात. डॉक्टर श्रीधर पवार सर, आपले सर्वप्रथम सहर्ष स्वागत. सर, आपण करूया सुरुवात. सरांना आवाज येतोय? डॉक्टर पवार, श्रीधर सर तुम्ही अनम्यूट आहात. तुम्ही म्यूट आहात. सॉरी डॉक्टर पवार, प्लीज तुम्ही तुमचा माईक ऑन करा. माईक बंद आहे. आता आहे का आवाज? येतोय? येस सर, येस सर. हो सर, येतोय सर. आणि व्हिडिओ पण दिसतोय? हो, दिसत आहे आणि ऑडिबल. येस सर, येस सर. परफेक्टली ऑडिएबल आणि एकदम परफेक्ट ऑडिबल आणि विजिबल दोन्ही आहे. येस सर, येस सर. थँक्यू. बोलू का? सुरू करू? सर, सर्वप्रथम तुमचं हार्दिक स्वागत. भारत कोरोना विरुद्ध लढाईत पराभूत होत आहे का या विषयावरील मुलाखतीमध्ये मोमिनी स्कूल ऑफ थॉट्स मध्ये आमचे सर्वप्रथम पुष्प जे व्याख्याते म्हणून परिचित होते श्रीधर पवार सर, आज आपण आपल्या आजच्या मुलाखतीला भारत कोरोना विरुद्धच्या लढाईत पराभूत होत आहे का सुरुवात करत आहोत. सर्वात पहिला प्रश्न सर सर्वांच्या वतीने मी तुम्हाला विचारतो की कोविडची दुसरी लाट
इतकी तीव्र का झाली आणि आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आलो आहोत, त्याबद्दल आपलं मत काय आहे? बोलू मी सुरू करू? हो सर. सुरू करू नाही, ऍक्च्युली थोडस मला असं वाटतं प्रश्न उत्तर नेमकं म्हणजे जसं एक्झामिनर बसतात आणि उत्तर देईल असं नाही. जरा थोडं पार्टिसिपेटरी पण चर्चा होईल आणि माझं पण जे काही थोडस विश्लेषण आहे ते कदाचित स्ट्रक्चर्ड नसेल, पण मी ते म्हणेन. हा, तुमच्या प्रश्नाकडे येण्याअगोदर थोडंसं काही सध्याचे जे काही करुण आहे त्याच्याविषयी थोडं एक पूर्वपीठिका म्हणू आपण, किंवा एक थोडस बोलायला हवं, इंट्रोडक्शनरी. हा, ऍक्च्युली पूर्वीचे जे पॅन्डेमिक्स आहेत आणि आत्ताचे जे पॅन्डेमिक्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी फरक आहे. हा, ज्याला आज आपण आजचं जे पॅन्डेमिक म्हणजे पूर्वीचे पॅन्डेमिक जे आधुनिक काळात झालेले आहेत गेल्या 200 वर्षामध्ये, त्यामध्ये प्लेग असेल किंवा इन्फ्लुएन्झा असेल किंवा स्पॅनिश फ्लू म्हणू आपण, म्हणजे मुंबईतलं मी म्हणतोय, बाकी ते जवळजवळ समांतर जगभर पण त्या काळात झालेले आहेत, म्हणून त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. इपिडेमिक, इंडेमिक आणि पॅन्डेमिक असे 3 प्रकारचे उद्रेक रोग, 7 रोगीचे समजले जातात. इपिडेमिक म्हणजे की एखाद्या अपेक्षित असतो, पण तो अचानक आकस्मिक एका जॉग्राफिकल एरियामध्ये तो येतो आणि तो काही काळ तिथे राहतो आणि तो नंतर मग तो एपिडेमिक कमी होतो, फ्लॅटन होतो. इंडेमिक असतो की जो अख्ख्या ग्लोबल पातळीवर होत नाही, वैश्विक पातळीवर नाही, पण विशिष्ट एका जॉग्राफिकल एरियामध्ये तो राहतो आणि तो सतत असतो. त्याचा लो प्रिव्हिलन्स असतो, फार मोठ्या प्रमाणात तो व्याप्ती नसते त्याची, पण तो असतो. आणि पॅन्डेमिक जेव्हा म्हणतो आपण, याचा अर्थ असतो की त्यांनी वैश्विक रूप धारण केलं आहे आणि वैश्विक रूप धारण करत असताना त्यांनी म्हणजे नेहमीच्या अपेक्षित आणि आकस्मिक डिझास्टर सारखे ते त्याच्या 7 रोगांची फैलाव झाला असतो, म्हणून त्याला पॅन्डेमिक म्हणतात. आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो. गेल्या 20 त्याच्यामध्ये आपण म्हणतो की प्लेग समजा गेल्या 19व्या शतकामध्ये होता, 20व्या शतकाच्या प्रारंभी स्पॅनिश फ्लू आणि नंतर मग सार्स, मार्स, HIV, एड्स हे सगळे पॅन्डेमिक म्हणून त्यांना संबोधले जातात. मुंबईमध्ये सगळ्यात महत्वाचा जो पॅन्डेमिक मोठी व्याप्तीने आला होता तो होता प्लेग. जवळजवळ 1896 ते जवळजवळ 1907 या दरम्यान तो मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आला आणि त्याच्या जवळजवळ 1/3 मुंबई खाली झाली असंही म्हटलं जातं. आणि त्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की तसं म्हटलं तर प्रत्येक पॅन्डेमिकचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं. एक पॅन्डेमिक जो वैश्विक रूप धारण केला असतो त्याचा देशाच्या सगळ्या जॉग्रफी, इकॉनॉमी, सांस्कृतिक सगळ्यावर परिणाम होत असतो. मुंबईच्या प्लेगच्या जवळजवळ 10 वर्ष 1897 ते 1907 ह्या दरम्यान तो तिथे मुंबईमध्ये असताना त्यानंतरची जी मोठ्या प्रमाणात हाऊसिंग पॉलिसी विशेषतः चेंज झाली, तिकडच्या ऑक्युपेशनल ट्रेंड चेंज झाले, औद्योगिकरणाला वेगळ्या प्रकारच्या गती निर्माण झाली, असे वेगवेगळे एक नवीन परिमाणं निर्माण झाली. तो एक त्याचा भाग आहे, नंतर आपण त्याकडे येऊ. पण ह्या पॅन्डेमिकचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वीचे पॅन्डेमिक होते त्याचं फार मोठं दखल किंवा त्याचा एक व्याप्ती जनमानसात फार फार आली नाहीये, किंवा जे आली असेल तर ती सरकारी आकड्यानुसार आणि आलेली होती, किंवा त्याच्यावर काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिसाद पण होते. उदाहरणार्थ की प्लेगच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर जनद्रोह पण झाला आणि त्यामध्ये रँड नावाचे जे प्लेगचे अधिकारी होते त्यांचा खूनही झाला, किंवा त्यांचं ज्यांना आपण ट्राफिकर बंधू म्हणतो त्यांच्या संदर्भामध्ये. तर तसं रोषही झालेला निर्माण होता. पण ह्या वेळेचे जे पॅन्डेमिक आहे त्याचे वैशिष्ट्य असं आहे की आता इव्हन आपण जे गेल्या 20 वर्षामधलं पॅन्डेमिक बघितलं त्यामध्ये बर्ड फ्लू असेल, जे आपल्याला आठवतं सगळं साधारणतः त्या 2000 की 2 लाख 5 लाख लोक मेले असं म्हटलं जातं वगैरे. पण त्यावेळेस एवढी भयता नव्हती. आजच्या रोगाची भयता, अर्थात त्याला आपण भयाची महामारी पण म्हणू, की अशा प्रकारचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि त्याचं कारण सुद्धा आहे, एकतर म्हणजे त्याच्या अंतर्भूत किंवा अंगीभूत असलेली त्याची भयसूचकता आणि त्याची जी विनाशकारी जी रूप आहे ते एक आहे. परंतु त्याच्याशिवाय मोठ्या प्रमाणावर ज्या सोशल मीडिया जो निर्माण झालेला आहे, मी बोलतोय ऐकायला येते ना सगळ्यांना? हॅलो हॅलो, येस सर, कंटिन्यू? येस सर, प्लीज कंटिन्यू. हा हा हा, तर ती एक ही जी म्हणजे पहिली महामारी आहे आतापर्यंतच्या काळामधली, की जिला आपण भयाची महामारी म्हणू, असं काय काय भयंकर भय निर्माण झालेला आहे. त्याची व्याप्ती आणि इतर सगळं होतच. पूर्वीच्या पण पॅन्डेमिक मध्ये मोठ्या प्रमाणावर लोक मरण पावलेले आहेत. परंतु सगळ्यात जर ह्याचं मुख्य कारण जर असेल ना, तर सामाजिक माध्यमातून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा त्याच्यामध्ये म्हणजे
खरोखर वास्तविक नसलेल्या सुद्धा चर्चा होऊ किंवा त्याच्यामध्ये एक सामाजिक उन्माद, सोशल पॅनिकी सुद्धा निर्माण झालेली आहे. याच्या मागे कारण असं आहे की ज्या आता ह्या आपल्या ह्या गेल्या 10-12 वर्षामध्ये ज्याप्रमाणे सगळे स्मार्टफोन निर्माण झालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडियाचे मोठे प्लॅटफॉर्म्स निर्माण झालेले आहेत आणि त्याच्या वापरकर्त्यांची जी वाढलेली आहे त्याचं उदाहरणार्थ की समजा फेसबुक सारखे वर आपण ज्याच्यावर बोलतोय आपण 1.69 बिलियन लोक जवळजवळ आहेत सध्या वापरकर्ते आहेत. जवळजवळ युट्यूबची जवळजवळ 500 मिलियन लोक आहेत. तर स्मार्टफोन ह्या सगळ्या माध्यमातून आपण चटकन वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस किंवा एक प्रकारचं संप्रेषण शक्य होतं आणि ह्या महाजालातून एक सामाजिक माध्यम यथार्थ सूचनेपेक्षा सामाजिक उन्माद निर्माण करीत असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे मला वाटतं की दोन गोष्टी आहेत. एकतर म्हणजे व्याप्ती पॅन्डेमिकची आहेच, गंभीर आणि फारच भयंकर आहे. दुसरं मात्र त्याच्याविषयी वेगवेगळ्या ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवरून जी नानाची निरूपणे प्रसारित होत असतात त्या सुद्धा किंवा स्वविशेषज्ञांची जी पेव फुटलेला आहे तर ते किंवा सेल्फ इंटेलेक्च्युअल्स आहेत तर त्यांचं एक फार मोठं भयंकर एक त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह पॅन्डेमिक विषयी येत असते. पण आपण पुन्हा एक 2015 मध्ये एक टेड टॉक मध्ये बिल गेटने म्हटलं होतं की ह्यानंतर मिलियन्स ऑफ पीपल विल डाय आणि त्याचं कारण असेल एखादा इन्फेक्शियस व्हायरस. हे 2015चं होतं आणि 2019ला हा पॅन्डेमिकचा उद्रेक झालेला आपल्याला कळतो. पुन्हा पण आणि गेल्या 2000 डिसेंबरला 19ला वुहानमध्ये झालं. त्यानंतर भारतात लगेच साधारणतः त्या काळामध्ये वुहानमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असणारी 3 मुलं होती जे लोक त्रिशूर आणि कोसारगड या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी केरळला पहिल्यांदा हा प्रकारचा प्रसार सुरू झाला आणि अर्थात मार्चमध्ये लॉकडाऊन झालं 23 मार्चला आणि 25 मार्चला अख्ख्या पूर्णपणे भारतभर लॉकडाऊन झालेलं आहे. त्यानंतरची सगळी शृंखला आपल्या समोर आहे आणि आपण वी आर विटनेस. मला पुन्हा तुम्ही प्रश्न विचारला तर पुन्हा विचाराल का? मी थोडं जरा प्रोफाईल सांगत होतो. हॅलो वाघमारे सर, तुमचा माईक म्यूट आहे. ओके, थँक्यू सर. प्रश्न असा होता की कोविडची दुसरी लाट इतकी तीव्र का झाली आहे आणि ज्यामुळे आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आलो आहोत. बरोबर कळलं मला. ऍक्च्युली आता ह्या क्षणी जवळजवळ नाही म्हटलं तरी पण एक 57 लाख लोकांपेक्षा जास्त बाधित झाले आणि जवळजवळ 34 लाख लोक यावेळेस म्हणजे 3.4 मिलियन त्यापेक्षा लोक मृत्यू पावलेले आहेत. पहिली लाट जे म्हणू आपण ती साधारणतः 15 मार्च ते जवळजवळ 30 जून पर्यंत होती आणि 1 जुलै पासून त्याचा जवळजवळ 15 ऑक्टोबर नंतर सेकंड लाटेची हा आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. एकतर म्हणजे त्याची जी ट्रान्समिसिबिलिटी म्हणू आपण जे ट्रान्समिशन होण्याची जी क्षमता आहे कोविड स्वतः त्या स्ट्रेनची त्याच्यामध्ये ती ट्रान्समिसिबिलिटी म्हणू आपण ती एक महत्वाची आहे. त्याशिवाय दुसरं महत्वाची म्हणजे की 2 मॉडेल आहेत. एक आहे की जो म्हणजे एपिडेमिक्स किंवा पॅन्डेमिकची स्वतःची एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि दुसरं म्हणजे बिहेव्हिअरल पॅटर्न जो एक्सटर्नल फोर्सेस आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिणाम होत असतात. त्याच्यामध्ये पहिली आहे की जी म्हणजे व्हायरस इटसेल्फ इज अ डेंजरस. त्याची जी ट्रान्समिसिबिलिटी आहे जी संप्रेषण शक्ती आहे ती भयंकर आहे. त्याच्यामुळे तो स्प्रेड होतोय. दुसरं पहिली लाटेमध्ये फरक असा आहे की पहिली लाट जी होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एवढी ट्रान्समिसिबिलिटी नव्हती किंवा त्याचे प्रमाण एवढं नव्हतं. आपण पाहत असाल ते गेल्या वेळेस की एखाद्या म्हणजे त्या काळामध्ये नवीन कोणतरी दूरचा व्यक्ती इन्फेक्टेड झालेला आहे आणि त्याला कोविड म्हणून त्याला ऍडमिट केलंय किंवा त्याला कधी हात झालेला दिसेल. पण ह्या लाटेमध्ये आपल्याला दिसेल की मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा प्रसार आणि इव्हन प्रत्येकाच्या दरवाजामध्ये तो ठोठावतोय का असा प्रसंग आहे असे आहे. आणि दुसरं म्हणजे की
मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रोगाची साथ तर झालीच आहे. म्युटंट ज्याला म्हणू आपण, म्युटंट म्हणू किंवा व्हेरियंट म्हणू, की जसे जी कोविड कोरोनाचे जे कोविड नावाचा जो रोग, COVID-19 ज्याला म्हणतो आपण, त्याचा प्रसार करणारा जो स्ट्रेन होता, त्या स्ट्रेनमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये म्युटेशन म्हणू आपण, तशा प्रकारचं म्युटेशन झालेलं आहे. हे दोन्ही गोष्टी आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही इंटरनल, म्हणजे त्या रोगाच्या स्वतःची एक ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक त्याची व्हिरुलन्सची म्हणू आपण, व्हिरुलंट जो आहे, व्हायरलन्सी ती आहे. आणि दुसरं म्हणजे बिहेवियरल पॅटर्न जो आहे, ह्याला प्रतिसाद कसा द्यावा याविषयीचं बिहेवियरल पॅटर्न जो होतं, काय काय आपण केलं पाहिजे होतं, याच्याविषयी थोडं स्लॅकनेस झालेला दिसतंय. की पहिली लाट जेव्हा आली, त्यानंतर मग जेव्हा याविषयीचं प्रमाण कमी व्हायला लागलं पहिल्या लाटेमधलं, आणि तेव्हा आपल्याला वाटायला लागलं की आता बऱ्यापैकी आता कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता आपण पीपल विल बिकम लॅक्स, त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. बऱ्यापैकी लॉकडाऊन जे म्हणतो आपण, लॉकडाऊन म्हणजे त्याच्यामध्ये एक नवीन परिभाषा निर्माण झाली आहे की लॉकडाऊन म्हणजे इकॉनॉमिक्स वर्सेस एपिडेमिक्स, अशा प्रकारचं. हा एपिडेमिक्सला कंट्रोल करायचं तर लॉकडाऊन हा एक महत्वाचा भाग असतो. पण लॉकडाऊन करत असताना सुद्धा त्याच्यामुळे येणाऱ्या विशेषतः तळातील लोकांच्या जीवनमरणाचा पण प्रश्न निर्माण झाला असतो. त्यामुळे आता आपण गेल्या वेळेस जी दृश्य पाहिली की मायग्रंट वर्कर्स स्पेशली लॉकडाऊन मध्ये कशा प्रकारे जेव्हा एक्सपोज टू द ऍक्सिडेंट्स आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचं मृत्यू पण ओढावलेला होता, स्टार्वेशन आणि ह्या सगळ्या. तर त्याच्यामुळे ह्या प्रकारची डिसाईड करावं लागतं की तुम्हाला की वेदर यू हॅव टू सॅक्रिफाईस द इकॉनॉमी किंवा तुम्हाला इपिडेमिक कंट्रोल करायचा आहे. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी होत्या. ज्यावेळेस आपल्याला अपेक्षित होतं की लाट साधा ऑक्टोबर डिसेंबर 20 नंतर पुन्हा सेकंड वेव्ह येणार, अशा प्रकारचं दृश्य होतं. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जे काही यंत्रणा उभारली होती ती बऱ्यापैकी आपण विड्रॉ केली असं वाटतं. म्हणजे माझा जास्त एक्सपिरियन्स मुंबईवरती आहे. मुंबईच्या बाहेरच्या विषयी मी जास्त काही बोलू शकणार नाही. पण मुंबईच्या मात्र बाबतीमध्ये जी पूर्वतयारी करायला पाहिजे पूर्वतयारी होती आपली, त्याची एक वेगळी एक हेरिटेज आहे, आपल्याला एक लिगसी आहे, त्यामुळे ते करू शकलो. पण मुंबईच्या बाहेर जे प्रिपेअर्डनेस फॉर अशा एपिडेमिकला असतं किंवा ते त्या प्रकारचं नाहीये. त्याचं मूळचं कारण म्हणजे की आरोग्यावर होणारा खर्च कमी आहे. आणि अशा प्रकारचा रोग पसरला तर त्याला आपण नियंत्रण कसे करणार याविषयीची जी तयारी पाहिजे ती तयारी नव्हती. आणि ह्या सेकंड वेव्ह मध्ये तर मोठ्या प्रमाणावर म्हणजे लाट पसरली. हा, उदाहरणार्थ की आता अमेरिकेमध्ये जी सेकंड वेव्ह मध्ये जेव्हा झाली होती 2021ला, सगळ्यात हायएस्ट रेकॉर्ड जो होता तो साधारणतः 3 लाख एका दिवशी झाले होते. पण भारताने तो सुद्धा रेकॉर्ड आपण मार्च 2021 मध्ये जवळजवळ 4 लाख एका दिवशी हे करून एक जागतिक एक वेगळा रेकॉर्ड निर्माण झालेला आहे. आणि गेल्या मार्च आणि एप्रिल पासून हे याचं झालेलं आहे. दुसरं म्हणजे त्याच्याविषयी मांडलं जातं की नाही मला माहित नाही, पण बऱ्यापैकी म्युटेशन हे सुद्धा कारण आहे. उदाहरणार्थ की पंजाब आणि दिल्लीमध्ये जवळजवळ हे जे कोरोनाची जी हे मिळाले रुग्ण मिळाले त्यापैकी जवळजवळ 50% हे जे B1 जे ब्रिटनची एक जी म्युटेशन आहे, युके स्ट्रेन त्याला म्हणतात, त्याला B1.671 ही जी आहे ती 50% जे मिळाले, त्याच्यामुळे सुद्धा एक वेगळं एक आहे. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुपर स्प्रेडर म्हणून ज्याला आपण म्हणतात, वेगवेगळे फॅक्टर्स ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इन्फेक्शन वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये नक्कीच की सडन स्पाइक जे झालेत त्याच्यामध्ये हा एक पूर्वीपेक्षा हायली इन्फेक्शियस होतात. पण हरिद्वार सारखे मेळा झालेत समजा, किंवा सेफ्टी प्रिकॉशन्स करताना बरेचसे किंवा पोअरली इम्प्लिमेंटेड जे इन्फोर्समेंट करायला पाहिजे ते झाले. त्याच्यामुळे मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावर कुंभमेळा झाला हरिद्वारला. त्यानंतर बरेचसे स्पोर्टिंग इव्हेंट झाले, उदाहरणार्थ IPL मॅच मध्ये पण काही ठिकाणी खेळवलं झालं असं वाटतं. त्याशिवाय पब्लिक प्लेसेसमध्ये मोठ्या प्रकारचे कार्यक्रम झाले. इकॉनॉमिक स्लो डाऊन झाल्यामुळे गव्हर्नमेंटने जे काही लिफ्ट केलं ते रिस्ट्रिक्शन, त्याच्यामुळे लोकांची यातायात वाढली होती आणि ह्या असे सगळे परिणाम झाले होते.
त्याच्यामुळे पण एक Okay. सुपर स्प्रेडर असल्यासारखं होऊ शकतं. असं असं एक म्हणजे अजम्पशन आहे. मी पहिला म्हटल्याप्रमाणे की आय एम नॉट एक्सपर्ट, आणि बरेच आता स्वक्लेम एक्सपर्ट बरेच असतात, पण आपल्याला जी काही आपण जे वाचतोय वेगवेगळ्या प्रकारचे, मग तुम्हाला सांगतो मी की दररोज एकच फक्त सांगतो या प्रश्नाचे उत्तर शेवट करताना, की जवळजवळ माझ्याकडे जवळ 50पेक्षा जास्त पुस्तकं ह्याच्या कोविडवर आहेत, आणि त्याच्यातली जवळ 3 पुस्तकं टेक्स्टबुक ऑफ मेडिसिन मध्ये आहेत, की त्याची पृष्ठसंख्या पण 2000पेक्षा जास्त आहे. चीनमधून पब्लिश झालं की वेगवेगळ्या काय म्हणू की छातीमध्ये दिसणारे वेगळे लिजन हे तुम्हाला सिटी स्कॅनवर कसे दिसेल, 2300 पानाचं पुस्तक आहे. त्यामुळे माहितीचा हा स्फोट आहे. त्या माहितीच्या स्फोटामध्ये आपल्याला नक्की नेमकं हेच कारण असावं की नाही याच्याविषयी बोलणं जरा डिबेटेबल आहे. सर, माहितीच्या महास्फोटाबद्दल बोलतात आपण, ते एक कारण होतं ज्याच्यामुळे एक भयभीत वातावरण पूर्ण देशभर पसरलं. विशेषतः आपण कोविडची केअर करत असताना त्या संदर्भात मुंबई पॅटर्न नेमका काय आहे, तो कशामुळे यशस्वी ठरला, आणि उर्वरित महाराष्ट्रात हा पॅटर्न राबवण्यासाठी राज्य शासनाने कोणती खबरदारी घेतली पाहिजे व देशभरात तो यशस्वी ठरू शकतो का? मुंबई पॅटर्न जो आहे कोविड केअरचा, त्या संदर्भात आपण काय म्हणाल? मी तुम्हाला फक्त एकच पहिल्यांदा त्याच्याकडे येतो मी, पण एकच फक्त एक स्टॅटिस्टिक सांगतो तुम्हाला, ही गेल्या वर्षीची कोविड मधली जी इन्फेक्टिव्हिटी आणि याच्यामधली इन्फेक्टिव्हिटी याच्यामधला जो फरक आहे ना, की गेल्या वेळेस जो इन्फेक्टिव्ह एक माणूस जो इन्फेक्ट झाला तर तो साधारणतः त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या 45% लोकांना तो इन्फेक्ट करू शकत होता. पण ह्या सेकंड लाटेमध्ये इन्फेक्टिव्हिटीचं प्रमाण जर एक माणूस जर इन्फेक्शियस असेल, ही कॅन स्प्रेड टू 90 to 95% कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या लोकांना करू शकतो. ही एक गोष्ट झाली. एक चांगला प्रश्न म्हणजे आणखी तो खरंच आशादायक प्रश्न आहे, की मुंबईचं पॅटर्न काय आहे. मुंबईचं पॅटर्नवर चर्चा करण्या अगोदर मुंबईच्या आतापर्यंतचे जे पॅन्डेमिक झाले वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्या पॅन्डेमिक मध्ये महानगरपालिकेने मुंबईच्या त्यांनी फार यशस्वी काम केलेलं आहे. उदाहरणार्थ की मी म्हटलं की प्लेगमध्ये ज्यावेळेस काही मी हे सांगतो कशासाठी, कारण का की आपल्याला काही आपल्याला इतिहास असतो, आपल्या एखाद्या विशिष्ट संस्थेचा इतिहास असतो, त्या संस्थांमधून आलेली एक लिगसी असते, एक हेरिटेज असतं, त्याचाही तुम्हाला मिळतो. ज्या वेळेस मुंबईमध्ये महाभयंकर काही साथी येतात किंवा असे काय होतं, त्यावेळेस वी ऑलवेज गो बॅक टू सी सर्च अवर हिस्ट्री, आणि त्यावेळेस तुम्हाला दिसेल की प्लेगमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुंबईने प्लेग कर्टलमेंट म्हणजे केलं होतं, आणि त्याचे मोठा इतिहास आहे. म्हणजे अगदी इंडियन प्लेग कमिशननी इन्क्वायरी केली होती, तर त्या प्लेग कमिशन इन्क्वायरीचे 5 व्हॉल्यूम आहेत जवळजवळ. हा, तसं मुंबई प्लेग कमिटी मुंबई बॉम्बे प्लेग कमिटी आहे, त्यांनी पण त्याच्याविषयी चर्चा केली होती. तर असो, पण मुंबईचा एक वेगळा इतिहास आहे की ह्या सगळ्या महामारीमध्ये कशा प्रकारे करावं, कशा प्रकारे ते टॅकल करता येईल, त्याच्या स्ट्रॅटेजी प्रॅक्टिस का असाव्यात, त्याचे एक इनहेरिटन्स आणि त्याचा एक हिस्ट्री आहे, आणि त्याचा एक पूर्व संरचना पण आहे. हा, आता तुम्ही जर जागतिक जर पातळीवर बघितलं तर मुंबई एक 10 शहरं जी महत्वाची आहेत त्याच्यामध्ये एक ते शहर आहे, आणि मुंबईची संख्या जवळजवळ 1.25 कोटी आहे, आणि मुंबईची संख्या जवळजवळ महाराष्ट्राच्या एकूण संख्येपेक्षा 17% आहे, आणि मुंबईचा परिसर आणि त्या लगतचे जे सगळे पनवेलपासून भिवंडी, वसई, विरार हा बघितला तर MMR रिजन, त्यामुळे एक फार मोठं एक मुंबईकडे नेहमी पाहिलं जातं. मुंबईची लोकसंख्येची घनता तुम्ही जर बघितली तर तुम्ही पर किलोमीटर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे प्रमाण आहे साधारणतः ऍव्हरेज हे 600 ते 700 च्या दरम्यान असते, जी पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतो. पण मुंबईची जी पॉप्युलेशन डेन्सिटी जवळजवळ 21,000 आहे. 21,000 जवळजवळ आहे, आणि काही झोपडपट्ट्यांमध्ये हे प्रमाण तर विशेषतः धारावीमध्ये 2 लाख आहे पर किलोमीटर. त्यामुळे हा एक मोठा एक गंभीर आणि मिश्र प्रश्न मुंबईकडे होतात. मुंबईने ह्या जवळजवळ लक्ष करून फार प्रारंभी त्या लोकांनी त्याच्या विरुद्ध स्ट्रॅटेजी बनवल्या होत्या. त्याचं पुन्हा एक महत्वाचं कारण असं आहे म्हणजे की मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर हे फार मोठं आहे. म्हणजे पब्लिक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रायव्हेट पण ह्याचं फार मोठी एक जाळं आहे, ते एक आहे. आणि मुंबई जवळजवळ 24 वॉर्डमध्ये आपण जर डिवाइड केली तर, आणि दुसरं एक महत्वाचं होतं म्हणजे की मुंबई महानगरपालिकेने ही बऱ्यापैकी विकेंद्रीकरण केलं होतं. ही पूर्णपणे जी प्रत्येक वॉर्ड वाईज त्या लोकांनी त्यांची वेगळे झोन क्लासिफिकेशन करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या इस्पितळांना जोडून घेणं, त्याशिवाय आणि इव्हन प्रायव्हेट आणि पब्लिक मध्ये पण मोठ्या प्रमाणावर त्या लोकांनी त्या प्रकारचं उपाययोजना केली होती. विशेषतः म्हणजे प्रत्येक वॉर्ड
मी म्हटल्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेचे 24 वॉर्ड आहेत. त्या 24 वॉर्ड पैकी प्रत्येक वॉर्डमध्ये एक वॉर रूम केलं होतं आणि इट वॉज रनिंग 24/7. 24 तास ती यंत्रणा होती. दुसरं एक महत्वाचं मी पहिल्या पॅन्डेमिक आणि ह्या पॅन्डेमिक मध्ये मी म्हटलं की ज्या प्रकारे जी स्मार्टफोनची जी यंत्रणा आणि इंटरनेट जे महाजाळ जे निर्माण झालं त्याचा फार मोठं एक हे झालेलं आहे. ज्याला आपण हे पॅन्डेमिक हाऊ द पीपल मॅनेज द पॅन्डेमिक, तर त्यांचं म्हणणं आहे की डिजिटल मॅनेजमेंट हा एक मोठा महत्वाचा एक दुवा ह्या पॅन्डेमिकच्या मॅनेजमेंटमध्ये आहे. आणि त्याचं तुम्हाला एक दिसेल की प्रत्येक मी म्हटल्याप्रमाणे की जवळजवळ जर संरचना पाहिली आपण मुंबई महानगरपालिकेची, जवळजवळ कोविडसाठी जवळजवळ 9,000 खाटांची त्या लोकांनी प्रारंभिक त्यांनी एक कार्यरत केल्या होत्या. त्याशिवाय ह्या आता इव्हन सेकंड वेव्ह नंतर जवळजवळ 6,000 खाटांची पण अरेंजमेंट केली आहे. आणि ह्यापैकी ज्या खाटा ज्या बेड्स उपलब्ध आहेत त्या बेड्स पैकी जवळजवळ 70% ह्या ऑक्सिजन बेड्स पण आहेत. आणि ती एक मोठ्या प्रकारची एक जी अरेंजमेंट केलेली होती ती म्हणजे की ज्याला जे जे धोरण होतं की टेस्ट करणं, ट्रेसिंग करणं आणि ट्रीटमेंट देणं. 3 T's म्हणतो त्याला. टेस्टिंग, ट्रॅकिंग किंवा ट्रेसिंग, थर्ड इज ट्रीटमेंट. या तिन्ही स्तरावर एक प्रकारचं एक वेल कॉर्डिनेटिंग एक कोविड रुग्णांसाठी एक सर्वेक्षण फार काटेकोरपणे केलेलं आहे. विशेषतः झोपडपट्ट्याच्या विभागामध्ये इतकंच नाहीये की झोपडपट्टी विभागामध्ये सिरो सर्वे पण केला त्या लोकांनी आणि अँटीबॉडीज पाहिला की किती टक्क्यावरून म्हणजे आता म्हणजे संरक्षित लोक आहेत. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं आहे. मुंबई महानगरपालिकेचं जवळजवळ 4 मेडिकल कॉलेजेस आहेत आणि जवळजवळ 18-20 हॉस्पिटल्स यांना पण जोडून घेतलं. म्हणजे करोना सेंटर तर होतच कोविड सेंटर, पण हे पण जोडून घेतलेलं आहे. जवळजवळ 175च्या आसपास वेगवेगळ्या डिस्पेन्सरीज महानगरपालिकेच्या आणि जवळजवळ तेवढ्याच लोकसंख्येने त्याला आरोग्य केंद्र म्हणतो. ते एवढे कनेक्टेड होते म्हणजे मी स्वतः मी फर्स्ट टाइम इन्फॉर्मेशन सांगतोय. एवढे कनेक्टेड होते की एखादा पेशंट आणि तुम्हाला सगळ्यांना जे लोकांनी या करोनाच्या साथीमध्ये स्वतः रुग्ण झाले असतील किंवा काय, तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे की दे टू गेट ऑल इन्फॉर्मेशन फ्रॉम ऑन नेटवर, त्यांच्या स्मार्टफोनवर किंवा फोनवर यायचे किंवा ट्रॅकिंग व्हायचं किंवा त्यांना फोन यायचा की अशा प्रकारचं आहे. तर त्याच्यामुळे टेस्टिंगसाठी किंवा ट्रॅकिंग मध्ये एखादा पेशंट रुग्ण मिळाल्यानंतर त्याच्या आजूबाजू असलेले जे एक्सपेक्टेड जे कॉन्टॅक्ट आहेत त्या लोकांना त्यांची टेस्ट करणे, त्यांच्या घरच्या लोकांना टेस्ट करणे आणि त्यांचं विलगीकरण करणे किंवा क्वारंटाईन करणं, या सगळ्या गोष्टी त्या फार प्रारंभापासून केल्या होत्या. आणि दुसरं म्हटल्याप्रमाणे की महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वतःचे बेड्स हॉस्पिटल्स असल्यामुळे आणि त्याशिवाय काही हॉस्पिटल्स, काही हॉटेल्स सुद्धा विलगीकरणासाठी महानगरपालिकेने ऍक्वायर्ड केला. काही ठिकाणी मोठे पंडाल बांधले, जसे जम्बो बीकेसी असेल किंवा सेवन हिल त्यांना आयतच मिळालं होतं मोठ्या प्रकारचे, आपला होताच होता ते महानगरपालिकेचा. पण त्यामुळे मोठ्या प्रकारची एक सनियंत्रण काटेकोरपणे करता आलं. वेगवेगळ्या विभागांमध्ये हे बेड्स निर्माण करण्यात आले आणि ज्याला साऊंड रेफरन्स सिस्टम म्हणतो, एखादा पेशंट इव्हन घरी एखादा विलगीकरण असेल तर त्याला निरंतरपणे कॉन्टॅक्टमध्ये राहणं, त्यांना विचारणं की तुला आज सिम्पटम्स काय आहेत, एक प्रोटोकॉल प्रमाणे की तुम्हाला हे 1, 2, 3, 4 काय सिम्पटम्स आहेत का असेल. उदाहरणार्थ मी कोविड बाधित असताना माझं जवळजवळ प्रत्येक एक 4-5 तासाने म्हणा किंवा 1 दिवसाने म्हणा, काही दिवशी ते मला ते नेहमी विचारायचे की तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे, फिवर किती आहे. हे ह्या सगळ्या प्रकारचं सुद्धा म्हणजे इव्हन तुम्ही हॉस्पिटलमध्ये नसाल किंवा करोना सेंटरमध्ये नसाल तरी सुद्धा घरी असला सुद्धा तुम्हाला या प्रकारची ट्रेसिंग आणि तुमचं हे चाललं होतं, म्हणजे युअर अंडर सर्व्हिलन्स. हा एक असेल महत्वाचा मुद्दा. आणि अर्थात तुम्ही म्हटल्याप्रमाणे की मोठ्या प्रमाणावर इव्हन प्रायव्हेट एजन्सीला पण त्या लोकांनी इन्व्हाइट केलं होतं. हा एक मोठा पॅटर्न आहे. अशा प्रकारची जी इनहेरिटन्स असेल आणि अगोदरपासून पूर्वपासून उपलब्ध असलेला एवढे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईपेक्षा कुठेही नाहीये, अगदी आपल्या भारतामध्ये पण नाहीये. त्याच्यामुळे तो एक आपल्याला एक ऍडव्हान्टेज होता मुंबई महानगरपालिकेला आणि त्याला मग आता म्हणतात की ते मुंबई महानगरपालिका पॅटर्न. अच्छा, मुंबईचं स्पिरिट खरंच वाकडण्याजोगं आहे. प्रत्येक संकटामध्ये मुंबई उभारून पुढे येत असते. परंतु देशभरात जर आपण सर पाहिलं की लसींचा अपुरा पुरवठा, लसीकरणाचा तुटवडा आणि राजकीय व प्रशासकीय गलथानपणा यामुळे तिसरी लाट भारतात मृत्यूदर वाढवून तीव्रतेने बळी घेऊ शकते का? ऍक्च्युली त्याला पहिली लाट, दुसरी लाट, किती तिसरी लाट वाजता येईल त्याचं मत आपलं नाही, असं काही म्हणता येणार नाहीये. एका जर्मन व्हायरॉलॉजिस्टचं मी एक वक्तव्य ऐकलं होतं.
तो म्हणाला की त्याला विचारलं होतं की ह्या लाटांचं काय आहे, तर तो म्हणाला की ही कदाचित पहिली लाट दुसरी लाट नाही, परमनंट लाट पण असू शकते. त्यामुळे आपण त्याच्यावर काही भाष्य करू शकत नाही की पुढे तिसरी लाट येईल की चौथी येईल. परंतु ज्या प्रकारे म्हणजे आरोग्य व्यवस्थेमध्येच म्हणजे कोविड पूर्वच जी ज्याला इन्व्हेस्टमेंट म्हणू आपण किंवा ज्याच्यावर ती खर्च करायला पाहिजे तो न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जे पब्लिक हेल्थ सिस्टम इटसेल्फ इज ॲट फॉल्ट. आणि मोठ्या प्रमाणावर ते अख्ख्या भारतभर नाहीये, जगात आहे. ऍक्च्युली ह्या पॅन्डेमिकने अनेक लोकांचे पोलखोल केलेले आहेत. इव्हन मग अमेरिका असो किंवा लंडन असू दे. इंग्लंडमध्ये पूर्वी ह्या जागतिकीकरणाचे जे म्हणतो आपण जागतिकीकरणाच्या अगोदर प्रायव्हेटायझिंग द मेडिकल फॅसिलिटीज ह्या एक मोठं प्रिस्क्रिप्शन जागतिकीकरणामध्ये किंवा ग्लोबलायझेशनच्या प्रणालीमध्ये अंतर्भूत होतं की तुम्ही तुमच्या आरोग्याचे खाजगीकरण करा. इंग्लंडमध्ये सगळ्यात प्रगत असलेली जी नॅशनल हेल्थ सर्व्हिस होती, NHS म्हणायचं त्याला, तर ती डिसमेंटल करण्यात आली आणि त्याचा सगळ्यात फटका इंग्लंडला झाला. इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर ह्या सगळ्याचं सगळ्यात जास्त म्हणजे तुम्ही इव्हन गो ऑन गुगल अँड यू विल फाइंड की NHS सिस्टम डिसमेंटल केल्यामुळे इंग्लंडला काय परिणाम झाला आहे. आणि अमेरिकेचं पण तेच आहे. अमेरिकेमध्ये हे जे इन्शुरन्स कंपन्या किंवा तुम्हाला आम्ही हे देऊ शकत नाही, म्हणजे सरकारी पब्लिक हेल्थ तुम्हाला डिलिव्हरी सिस्टम नाहीये, तर तुम्ही यू कॅन इन्शुअर युअर सेल्फ. आणि त्यासाठी इन्शुरन्स कंपन्यांचं जाळं, त्यांचे नफे. पण त्याचा सगळ्यात फटका म्हणून अमेरिकेला पडला. ज्या ज्या ठिकाणी खाजगीकरण झालेलं आहे आरोग्य व्यवस्थेचं आणि किमान अगोदर तरी एक पब्लिक हेल्थ नावाचं जे होतं ते सार्वजनिक आरोग्य हे एक महत्वाचा एक कार्यक्रम हा सरकारी ओन केलं पाहिजे आणि सरकार चालवत होतं. हे सुद्धा जागतिकीकरणाचं जे डिसमेंटल झालं त्याचं गेल्या 20 वर्षाचे जे हे फलित आहे की ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणाचे मृत्यूदर आणि मोठ्या प्रमाणाचा संसर्ग आज झालेला आहे. आणि त्याचाच फटका भारतासारख्या देशामध्ये पण राहिला आहे. भारत तर पब्लिक हेल्थमध्ये पहिल्यापासूनच इन्व्हेस्टमेंट कमी होती आणि त्यानंतर ह्या सगळ्या जागतिक ह्या महामारीने हे सगळ्याला डिअरेंज केलेलं आहे, सगळं डिसअरेंज झालेलं आहे त्या सगळ्या प्रकरणामध्ये. म्हणजे पूर्वपरच असलेले आहे. आता काही नव्याने त्यांनी काही डिसमेंटल झालेलं नाहीये, अगोदरच कमी होतं. त्याच्यामध्ये पुन्हा ही सगळी असे या अरिस्टाने अत्यंत ते ऍग्रिवेट केलेलं सिच्युएशन. मुंबईचं फक्त एवढंच की मुंबईमध्ये एक प्रकारचं एक स्वतःचं एक इन्फ्रास्ट्रक्चर फार पहिल्यापासून आहे. अख्ख्या जगामध्ये मुंबई महानगरपालिका सारखी म्हणजे पालिकेचे स्वतःच्या इतकी मेडिकल कॉलेजेस आणि एवढ्या प्रकारची यंत्रणा मुळीच नाहीये. मध्ये मी एक पेपर वाचला होता ज्याच्यामध्ये लिहिलं होतं की परेल विलेजमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतोय. परेल विलेज मधील आरोग्य व्यवस्था याचं एका एका 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर परेल विलेज म्हणजे परळ एरियामध्ये असलेले केएम हॉस्पिटल, TB हॉस्पिटल, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, वाडिया स्त्री लोक आणि वाडिया संस्था, एवढं मोठं जाळं अख्ख्या जगात नाही कुठे. त्यामुळे एक मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचं एक इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे झालेलं आहे आणि ह्याचा अभाव, पब्लिक हेल्थचा अभाव असणं हे सगळ्या जगाला महाग पडलेलं आहे आणि त्याचा परिणाम सगळ्यांना भोगावा लागलाय. म्हणून आणि त्याचा परिणाम अर्थात आता एक दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की महामारी हे डिझास्टर आहे. हे महामारी हे काय म्हणजे प्रिडिक्टेबल नाहीये. अनप्रिडिक्टेड आणि अनडिझायर्ड एक हा अवस्था आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही पहिली जर प्रिपेअर्डनेस असेल तुमचं तर तुम्हाला थोडं सोयीचं होईल. पण प्रिपेअर्डनेस नसताना सुद्धा आणि एवढ्या मोठ्या सर्ज ऑफ इन्फेक्शनला कंट्रोल करणं कुठल्याही सत्तेला कठीण आहे. इंग्लंड आणि पाहिलं आणि अमेरिकेमध्ये पाहिलं, सगळ्या प्रगत राष्ट्रांमध्ये पाहिलं आपण तर तिकडे त्यांच्या सगळ्या इकॉनॉमी कोलॅप्स झाला आणि त्या ठिकाणी मोठा प्रसार झाला दिसतो. सर, पुढील प्रश्न मी सर्वसामान्य जी माणसं आहेत भारतातली, ज्यांनी आपल्या परिवारातलं कोणतरी गमावलेलं आहे त्या अंगाने विचारतोय. एकंदरीत 3 लाखांच्या आसपास व दररोज सरकारी आकडेवारीनुसार 4,000च्या आसपास जाणारे हे जनसामान्यांचे बळी कोरोनाचे नसून केंद्र सरकार, राज्य सरकार व आरोग्य विभागाच्या अनास्थेचे व अकार्यक्षमतेचे आहेत. त्यामुळे आपण ह्या बळींना नरसंहार म्हणून बघत आहात का, असा थेट प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. नाही असं काय म्हणू नये आपण नरसंहार वगैरे किंवा असं. अशा प्रकारचे पॅन्डेमिक अगोदर पण आलेले आहेत. उदाहरणार्थ मी म्हटलं की इन्फ्लुएन्झा मध्ये 5 मिलियन पीपल हॅव डाईड. आता जे मृत्यूचं प्रमाण आहे 3.5 मिलियन आहे अख्ख्या जगभर. तर यू कॅन संख्या की बघा मी पाहिली नाही आता, पण बऱ्यापैकी इव्हन पहिल्याच्या आपण इन्फ्लुएन्झा मध्ये सुद्धा किंवा प्लेग मध्ये जवळजवळ 10 मिलियन पीपल हॅव डाईड. आता मोठ्या प्रमाणावर लोक मृत झालेले आहेत जवळजवळ. त्यामुळे त्यावेळेची संख्या की एवढी झाली नाहीये. आता आपण अशा प्रकारचे रिॲक्ट करू नये. मला खात्री आहे की हा पॅन्डेमिक नक्की नियंत्रणात येईल. त्यासाठी सरकारची नक्कीच पहिली पॉलिटिकल विल
महत्वाची आहे, त्यांची आर्थिक धोरणं महत्वाची आहेत. या पूर्ण ह्याला एक पॉलिटिकल विल असल्याशिवाय तुम्हाला हे कुठलंही संकट ला संपवता येणार नाहीये. तर असं बोलणं की जिनोसाईड वगैरे हे फार जरा घातक ठरेल किंवा ते बरोबर नाही किंवा कारण काय की आपण सोशल मीडियातून येणाऱ्या सगळ्या आकडेवारीनं आता जे माणसं नक्की मला त्यांच्याविषयी सहवेदना आहे की ह्या सगळ्या काळामध्ये ज्या लोकांनी मृत्यू झालेला आहे आणि त्याचा मोठा परिणाम अख्ख्या लोकांवर झालेला आहे. मग आपल्या घरात एखादा माणूस जाणं हे नक्कीच फारच हृदयद्रावक असते. एक दीर्घकालीन त्याचा परिणाम आपल्या सगळ्या कुटुंबावर होतो. हे सगळं मान्य आहे. त्याच्यासाठी आपण म्हणजे सहवेदना व्यक्तच करू. परंतु मी म्हटल्याप्रमाणे की हा अशा प्रकारचे पॅन्डेमिक हे फार अनएक्सपेक्टेड असतात. त्यासाठी प्रिपेअर्डनेस नाहीये. पण मी पुन्हा माझ्याकडे मी पुन्हा वळतोय मागे 2 गोष्टीचं एक अधोरेखन झालं पाहिजे. तुमच्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून. एक तर म्हणजे की अ, अ, जसं बिल गेट म्हणाले होते 2015 ला एका टेड टॉकमध्ये की आता 2015 मध्ये म्हणाले ते एक 6 वर्षापूर्वी की आता मोठा एक सहारक एक आणि इट विल किल मिलियन्स ऑफ पीपल आणि तो व्हायरस असेल. त्याचा अर्थ की वी एक्सपेक्ट सम काइंड ऑफ आणि गेल्या 90 पासून तुम्ही बघाल वेगवेगळ्या मेडिकल डिस्कोर्समध्ये तर ज्याला इमर्जन्स ऑफ न्यू डिझिजेस, इमर्जन्स ऑफ व्हायरल इन्फेक्शन हे आहेच प्रिडिक्टेबल आहे. हे प्रिडिक्टेबल आहे म्हणजे नक्कीच. तर त्याचं प्रिपेअर्डनेस सगळ्या देशातल्या लोकांनी केलं पाहिजे. आणि पॅन्डेमिक हे काही एका विशिष्ट देशापुरतं नाहीये. या सगळ्या देशाच्या जॉग्राफिकल एरिया सोडून सुद्धा तुम्हाला करावं लागतं. तर वुहान सारखा म्हणजे एखादा भाग, एखादा शहर आणि मुंबई याच्यामध्ये कितीतरी हजारो किलोमीटर फासला आहे. आणि तरी सुद्धा याचं होऊ शकतं. ही ट्रान्समिसिबिलिटी आहे ही व्हायरसमध्ये जास्त प्रमाणात असे व्हायरल इन्फेक्शन रिमर्जन्स रिसर्जन्स होतच राहणार आहेत. ही काय पहिली आणि शेवटची पॅन्डेमिक या 21व्या शतकातील असेल असं का नाहीये. अनेक वैद्यकीय आणि इतर सगळे व्हायरॉलॉजी लोकांचं म्हणणं आहे की अशा प्रकारची होऊ शकतात. अशा प्रकारचे म्युटन्स व्हायरस येऊ शकणार आणि त्याच्या मोठी सहारक होईल. त्यामुळे सगळ्यांना ह्या गोष्टीची तयारी करावी लागेल. आणि ज्याला आपण आता म्हणतो की हे व्हायरस जे आहेत ते व्हायरस पहिला प्रमुख ओरिजिनल व्हायरस पेक्षा वेगळा आहे का? त्याचे म्युटेशन्स आहे का? त्याला जिनोटायपिंग करणं वेगळ्या प्रकारचं मॅपिंग करणं आणि त्याचे जनुकीय क्रमिकता शोधणं वगैरे हे सगळं कंटिन्युअस प्रोसेस असणार आहे. आणि अशा प्रकारचे रोग आणि अशा प्रकारच्या तुम्ही बघा ना गेल्या गेल्या 100 वर्षामध्ये जेवढे पॅन्डेमिक झाले ते सगळं व्हायरल मध्ये झाले. मग त्याच्यामध्ये HIV असेल, सार्स असू दे, मार्स असू दे, इन्फ्लुएन्झा असू दे आणि आताचा सध्याचा करोना असू दे हे सगळे व्हायरल आहेत. त्यामुळे व्हायरल इपिडेमिक आणि व्हायरल व्हायरल इपिडेमिक होतच नाही. हे पॅन्डेमिकच असतात. आणि त्याचे मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतात. ते कशा रीतीने कर्टल होतील किंवा त्याला कशी मॅनेजमेंट होईल तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे असं जरा म्हणणं बरोबर नाही जुनं की पहिल्यांदा होणार नाही. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त अधिक अधिक हिंसक व्हायरस सुद्धा येऊ शकेल. म्हणजे असं काही लोकांचं म्हणणं आहे व्हायरल तज्ञ तुम्ही म्हणताय की पॅन्डेमिक ही अनियंत्रित प्रक्रिया आहे ती आपण मान्य करू. पण तरी देखील मानवाच्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या बाबी होत्या त्यातही कमतरता जाणवली. विशेषतः अपुरे बेड्स, अपुरे रेमडेसिवीरचे इंजेक्शन, प्राणवायूची कमतरता. सर मी प्रश्न कंप्लीट करतो. प्रश्न बोलतोय. निरंकुश म्हणजे खासगी हॉस्पिटलची निरंकुशता, त्यांचे बिल्स, देशभरातील दवाखान्यात झालेल्या दुर्घटना, स्मशानात दर दिवस धगधगणाऱ्या चिता व गंगेत तरंगणारे 2000चे वरप्रेत, एकंदरीत आरोग्य सुविधांचे व राजकीय निष्क्रियतेचे निघालेले ढिंडोरे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधानांनी व केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? हा प्रश्न मी मुद्दामून विचारतोय कारण जे प्रगत राष्ट्र आहेत त्या प्रगत राष्ट्रामधल्या बऱ्याच आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा दिलाय आणि आपले आरोग्य मंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री आपल्याला म्हणतायत की प्राणवायू आम्ही उपलब्ध करून देऊ शकत नाही तर आम्ही फाशी घ्यावी का? तर ही प्रवृत्ती कितपत बरोबर आहे? मी माझं जे निरूपण आहे किंवा मी बोलतोय हे बेसिकली इट इज ॲज अ डॉक्टर म्हणून बोलतोय, ॲज नॉट ॲज अ पॉलिटिकल पर्सन. तर पॉलिटिकल पर्सन मध्ये आपण अशा प्रकारचे निष्कर्ष काढणं सोपं असतं आणि त्याच्याविषयी बोलणंही सोपं असतं. नैतिकतेने म्हणजे राजीनामा दिल्यानंतर प्रश्न व्हायरल काही लोड कमी होईल समाजात असं नाहीये. पण अर्थात त्याचा फटके बसलेत त्या लोकांच्या सरकारला. उदाहरणार्थ की ट्रम्प इतका मोठा लिडर होता स्वतः आणि त्यांनी जे हे केलं होतं या रोगाच्या विषयी जी काय वक्तव्य केली हा व्हायरल नाही आहे, हा काय बकवास आहे आणि यांनी काही गरज नाही आहे. शेवटी अमेरिकेला याची मोठी किंमत मोजावी लागली आणि ट्रम्पला पण स्वतःला मोजावी लागली. ट्रम्पला स्वतःला पाय उतार व्हावा लागला. तर याचे मला वाटतं की याचे दीर्घकालीन परिणाम पॅन्डेमिकचे होतील.
जरी या लोकांनी नैतिक जबाबदारी म्हणा घेतली नाही घेतलं तरी पण लोक कदाचित ह्याच्यावर हे ऑब्झर्व करतायत. ते कदाचित ते त्याचा म्हणजे येत्या इलेक्शन मध्ये त्याचा परिणाम दिसेल असं मला वाटतं. परंतु मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की नक्की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये किंवा अरेस्टच्या व्यवस्थापनामध्ये कुठल्या प्रकारची अरेस्ट येऊ शकतात. म्हणजे अगदी क्लायमॅटिक अरेस्ट येऊ शकतात किंवा असे पॅन्डेमिक होऊ शकतात किंवा नॅचरल ऍक्सिडेंट होऊ शकतात. ह्याच्यामध्ये एक डिझास्टर प्रिपेअरनेस जे असतं ना ते प्रिपेअरनेस तुम्हाला काही फोरकास्ट करता येतात आणि ते फोरकास्ट केलेले आहेत नाही असं नाही. पण गेल्या 20 वर्षामध्ये जागतिकीकरणाच्या मुळे निर्माण झालेली जी अरिष्ट आहेत ती भयंकर आहेत. आता काही लोकांचं म्हणणं आहे की पॅन्डेमिकमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पॅन्डेमिकमुळे लोकांचं भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसं नाहीये. त्याच्या प्री पॅन्डेमिक पण मोठ्या प्रमाणावर हे झालेलं आणि हा जवळजवळ 20 वर्षाचा हा जागतिक पराभव आहे. ह्याच्यामुळे जागतिकीकरणामुळे निर्माण झालेले खाजगीकरण आणि अनियंत्रित खाजगीकरणामुळे इव्हन हॉस्पिटल्स किंवा राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था पूर्णपणे डिसमॅन्टल करण्याचं आयसीएमआरचा खर्च कमी झालेला आहे. आयसीडीएस सगळ्यात आधार आरोग्याचं पूर्ण आधारतळ आहे की आयसीडीएस हे म्हणतो आपण इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम जे प्राथमिक आरोग्याचं एक मोठं मैलाचा दगड आहे किंवा काय म्हणून फर्स्ट स्टेप टुवर्ड द हेल्थ त्याचं डिसमॅन्टल केलेलं जवळ 60% खर्च आयसीडीएस वरचा कमी झालेला आहे गेल्या याच्यामध्ये. त्यामुळे हे सगळे परिणाम जे आता जे अग्रेवेट झालेले आहेत ना हे पॅन्डेमिकने ट्रिगर केलेत. इट हॅज जस्ट ट्रिगर दी डिझास्टर जे अगोदरच प्री एक्झिस्टिंग होते पण ते ट्रिगर केलेले आहेत. आणि तुम्हाला सांगितल्यामुळे हे सगळे इतके सर्ज जेव्हा मी तुम्हाला सांगितलं जवळजवळ 16 कोटी लोक इन्फेक्टेड आहेत सध्या म्हणजे अख्ख्या जगभरामध्ये. त्यामुळे त्यांना लागणारे व्यवस्था आणि हा रोग आहे ना एक गोष्ट चांगली आहे की हा एवढा म्हणजे त्याचे मरण्याचं प्रमाण जेवढं नाहीये, डेथ रेट किंवा केस फॅटॅलिटी रेट एवढा नाहीये, पण इन्फेक्टिव्हिटी खूप आहे. त्याच्यामुळे झालेले डाऊनलोड आणि लॉकडाऊन वगैरे सगळं आहे पण त्याचा एवढा हे झालेलं नाहीये. पण मोठ्या प्रमाणावर जो प्रिपेअरनेस लागतो तो प्रिपेअरनेस नाही केलाय गव्हर्नमेंटने आणि त्याच्यामुळे हा सगळा अरिस्ट ट्रिगर झालेला आहे. हे अरिस्ट अगदी विकोपास गेलेला आहे आणि याचा धडा सगळ्या सरकारने घ्यायला पाहिजे जागतिक. आणि त्या लोकांनी तुम्ही म्हटल्याप्रमाणे नैतिक त्यांनी हे करायला लावे. आणि दुसरं तुम्ही बघाल ह्या सगळ्या केवळ सरकारच त्याच्यामध्ये आहे का ज्याला आपण कॉर्पोरेट फंडिंग म्हणू किंवा सीएसआरशिप ज्याला म्हणतात की कॉर्पोरेट सोशल काय म्हणू सीएसआर रिस्पॉन्सिबिलिटी एक नवीन फार एक मोठं एक दुसरं एक महत्वाचं तुम्हाला ह्या कोविडमुळे ना वेगवेगळ्या ज्याला निओलॉजिझम म्हणतो ना नवपरिभाषा झालेल्या आहेत बऱ्याच. आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या परिभाषा झाल्यात जागतिक पातळीवर पण झाल्यात. पुढे मी बोलेल त्याच्यावर एक नवनित्य म्हणू आपण ज्याला एक न्यू नॉर्मल काय अवस्था झाली. पण ज्याला सीएसआरशिप म्हणतो आपण ती ज्याला आपण म्हणजे सरकारचं एक फेलियर आहे की सरकार वॉज नॉट एबल टू कोप अप विथ द सिच्युएशन विच हॅज अराइज सो मच आणि इट हॅज रिअली अग्रिवेटेड ग्लोबली. त्याचं आपण करू शकलो नाही. पण मोठ्या प्रमाणावर लोकांची जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना ती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात वरतून यायला लागते खालून नाही येत. जनता जी स्वतः वल्नरेबल आहे ते लोक काही करू शकत नाही जास्त. ठीक आहे ते विलेज पातळीवर त्यांच्या कमिटीज नेमणं वगैरे आमचे डॉक्टर प्रदीप आवटे म्हणून आहेत जे सध्या महाराष्ट्राचे एपिडेमॉलॉजी सेलचे इन्चार्ज आहेत. त्यांनी एक नवीन मॉडेल तयार केलेलं आहे. एक सिम्पल मॉडेल आहे की जे की हाऊ इट कॅन बी एक विलेज पातळीवर गाव पातळीवर कशा प्रकारचं एक मॉड्यूल तयार होऊ शकतं. गाव पातळीवर विलगीकरणाच्या कशा होऊ शकतात त्यांचे काय किट असू शकतात एकदम मिनिमल कॉस्टवर तुम्ही काय एक वेगळ्या प्रकारची डिलिव्हरी सिस्टम करू शकतात. पण गंमत अशी आहे ना की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्या लोकांचं कंट्रीब्युशन व्हायला पाहिजे ह्या म्हणजे सरकार इव्हन ज्याला आपण पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा या आदेशातून वर येण्यासाठी मुकेश अंबानी सारख्या माणसाने केवळ फक्त 500 कोटी रुपये ह्या कोविड सपोर्टमध्ये दिले. 500 कोटी रुपये तो पुढे येईल त्यावेळेस त्या लोकांनी किती कमवलं त्याच्याविषयी आपण बोलू. पण इतकं जर तुम्ही जगात भारतामधील अत्यंत सगळ्यात मोठे जे हे लोक आहेत त्यांचं याच्यामध्ये काय आहे काही नाहीये. त्या लोकांचं कंट्रीब्युशन नाहीये. ठीक आहे सरकारची रिस्पॉन्सिबिलिटी दिलंय. सरकारने लगेच सांगितलं की 20 लाख कोटी रुपये आम्ही हे केलेलं आहे देतोय. आणि 20 कोटी लाखामध्ये काय आहे 20 लाख कोटीमध्ये तुम्ही जाऊन पहा गुगलवर त्याच्यामध्ये ऍक्च्युअली जर एक्सपेक्ट केले पैसे तर किती त्याला म्हणजे ऍक्च्युअली आरोग्याला मिळणार आहेत त्याच्याविषयी फार एक संशोधनाचा भाग आहे आणि ते सगळं आहे उपलब्धता आहे सगळे स्टॅटिस्टिक आहे त्याच्यावर. सर त्या जोडूनच प्रश्न विचारतो. तुम्ही जी आकडेवारी सांगितली आरोग्य खात्यामध्ये लागणाऱ्या रकमांविषयी अलीकडेच मागच्या अर्थसंकल्पनामध्ये
निर्मला सीतारामन यांनी 3,500 कोटी ची तरतूद केली होती फक्त कोविडसाठी. आणि तरी देखील जेव्हा जगातील मोठे देश कोरोना विरुद्ध लस संशोधन लस विकत घेऊन ते देशातील नागरिकांना मोफत देण्याचे नियोजन करत होते, तेव्हा भारत राजकीय व धार्मिक उत्सवात तो गुंग असल्याने आरोग्य सेवाविषयी रणनीती बनवण्यात पूर्णतः अपयशी झाला, असं आम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून वाटतंय. तुमचं मत काय आपण जाणून घेऊयात. विशेषतः एक कृतिका खेडा म्हणून अर्थतज्ञ आहेत, त्यांनी असं मत मांडलं होतं की 3,500 कोटीमध्ये जर 150 रुपयावरती लस ठेवली असती तरी देखील 100 कोटी लोकांना भारतातल्या सहज लस उपलब्ध झाली असती, परंतु ती झालेली नाहीये. 25% लोकांना अजून झालेली नाही. मग आम्ही एक सामान्य माणूस होऊन याला अपयश म्हणून बघतो. तुम्ही काय पाहता? तुम्ही पुन्हा तुमचे ते स्टॅटिस्टिक्स पुन्हा चेक करा थोडं जरा प्लीज, माझी विनंती आहे. पण एक सगळ्यात एक ह्या पॅन्डेमिक मध्ये ना नेहमी एक सगळ्या पॅन्डेमिक मध्ये एक मोठा त्रिकोण असतो लढायचा. त्याच्यामध्ये एक असतं की एक व्यवस्था असते, जी एक रुलिंग व्यवस्था असते किंवा सत्ताधारी व्यवस्था असते. दुसरं असतं एक धार्मिक संस्था असतात, आणि तिसरं असतं विज्ञान. ह्या तिघांमध्ये वेगळ्या प्रकारच्या इंटरॅक्शन असतात. प्लेगमध्ये पण आपण पाहिलं, प्लेगचा जेव्हा प्रारंभ झाला त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ज्यू लोकांच्या कत्तली झाल्या. त्यांनी सांगितलं की ज्यू लोकांनी हा प्लेग पसरवला किंवा ज्यू लोकांनी त्याच्यामध्ये काही विहिरीमध्ये प्लेगचे जंतू टाकले, त्याच्यामुळे प्रसार झाला. आणि त्यावेळेस हजारो लाखो ज्यू लोकांना आगीत फेकून देण्यात आलं, जिवंत माणसांना फेकण्यात आलं. त्यामुळे तो तसा प्रकारचा धार्मिक म्हणून ह्या रोगाच्या पण पॅन्डेमिकच्या काळामध्ये सुद्धा तबलिकी ह्या लोकांनी रोग पसरवला. त्याच्याविषयी किती लोकांनी त्याच्याविषयी आवाज केला होता. दुसरी गोष्ट असते की ज्याला आपण राष्ट्रीयता म्हणू किंवा हायपर नॅशनलिझम, की हा माझा देश वाचवा हा असतो. ट्रम्पने तेच केलं होतं. ट्रम्पने पण सांगितलं की अमेरिका हे माझा पहिलं हे आहे, काय म्हणतो त्याला, माय फर्स्ट प्रायोरिटी असं. आपल्या देशाने पण अशा प्रकारे म्हटलं की ठीक आहे, पण आपल्या भारतामध्ये पण असं त्याला धार्मिक पण रंग देण्याचा प्रयत्न झाला. हे सगळे रिपोर्ट पब्लिक डोमेनमध्ये आहेत की कशा प्रकारे मुस्लिमी तबलिगी लोकांनी त्या हे केलं वगैरे. आता कुंभमेळ्याविषयी आपण बोलू नये, खरं तर इथे सुपर स्प्रेडर आहे हे सगळं सिद्ध झालेलं आहे. पण नेहमी या पॅन्डेमिक मध्ये अशा प्रकारचा एक ज्याला आपण एक मिथक तयार करणं, की मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजवण्यापासून सगळं की ह्या सगळ्या लोकांनी घ्याव्या अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिथकीय पॉलिसी धोरणामुळे आपल्याला हे ऍक्च्युली मला वाटतं, असं मला वैयक्तिक मत आहे की कदाचित आपल्या सत्ताधारी लोकांनी कदाचित हा पॅन्डेमिक एवढा मोठा पसरेल किंवा सुपर स्प्रेड होईल याच्याविषयी कदाचित त्यांनी केलं नसेल. त्यांना वाटलं असेल की या टाळ्या वगैरे अशा या सगळ्या उन्मादामध्ये हा रोग म्हणजे ऑटोमॅटिकली कमीच होईल, पण नंतर आपल्याला सांगता येईल की आपण ह्या सगळ्या धोरणांमुळे कमी झाले. पण इट हॅज बिकम अ रिअली सुपर स्प्रेडर आणि त्याच्यामुळे मोठा परिणाम झालेला आहे. धार्मिक उन्माद, राष्ट्रीयता हे नेहमी झालेलं आहे. इव्हन तुम्ही प्लेग नावाची जी कादंबरी वाचाल तर त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे आहेत. त्या ठिकाणचे ख्रिश्चन पादरी जे आहेत, तिकडचे ख्रिश्चन धर्मपीठ आहे, हे म्हणत असतात की हे सगळं तुमच्या पापामुळे झालंय. तुम्ही पाप जे केलेलं आहे त्याचे पापक कारण म्हणून आहे. यू आर इन्व्हायटेड युअर डिझास्टर. तसंच जवळजवळ काही लोकांचं म्हणणं आहे हे सगळं स्वतः जे काही आता हे सगळं झालेलं आहे हे म्हणजे देवानेच तुम्हाला कोप केलेला आहे अशा प्रकारचं. हे केवळ फक्त म्हणजे पळवाट असते, मुख्य न भिडणं आणि मुख्य रचनेला किंवा मुख्य धोरणांकडे न सरकता किंवा न अंमलात आणता एक वेगळ्या प्रकारचं विचलन तयार करणं, एक मिथक तयार करणं हे सुद्धा असतं. त्यामध्ये राष्ट्रवाद, त्याला हायपर नॅशनलिझम म्हणू किंवा धार्मिकता म्हणू, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर होतो. एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपल्या जनतेकडे पण खूप प्रश्न आहेत, त्याच्याकडे येऊया आपण. माझा शेवटचा प्रश्न आपल्याला असा आहे की देश पूर्वपदावर येण्यासाठी शास्त्रज्ञ, आरोग्य संघटना, औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या, राजकीय व प्रशासकीय प्रतिनिधित्व करणारा घटक यांचा समन्वय नेमका कसा असला पाहिजे देशासाठी? मी पुन्हा सांगतोय की मी कुठल्याही धोरणावर मी काही भाष्य नाही करू शकत, कारण का ते सगळं इट इज अ व्हेरी म्हणजे फार कॉम्प्लेक्स आहे तो, आणि ते त्याचं कॉम्प्लेक्सिटीज आहे त्या उत्तर देण्यामध्ये, आणि मी जेवढा सक्षम नाहीये. पण मी पुन्हा जे कारण सांगितलं होती की ही पूर्ण आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी, एक फोरकास्ट करण्यासाठी, एक प्रकारचं डिझास्टरचं प्लॅनिंग करण्यासाठी या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला करावं लागेल. तुमच्या ज्या प्रकारचं सध्या जे सरकार पंतप्रधान म्हणाले की सरकारने उद्योग न करणं ही खरी पॉलिसी आहे. आपण सरकारने जर उद्योग काढले तर काय होईल? ऍक्च्युली ज्याला नवरत्न म्हणतो आपण, महानगर भारतासारख्या ज्याचं आतापर्यंत जे इंडस्ट्रीयल सगळं बेस होता की त्याच डिसमॅन्टल करणं, त्या लोकांचं
प्रायव्हेटायझेशन करणं, हे पहिलं रोखलं पाहिजे. आता हाफकिन पूर्ण अख्ख्या इतक्या इतक्या काळापर्यंत हाफकिन सारख्या संस्था होत्या ज्या मोठ्या प्रमाणावर ह्या सगळ्या लस निर्मितीपासून सगळ्या गोष्टी त्या करत होत्या की मोठ्या प्रमाणावर. अं, आणि अशा प्रकारच्या ज्या आपल्या अगोदरच्या ज्याला आपण R&D म्हणतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, आपल्या स्वतःच्या काही आहेत तर त्याला आपण रिइन्फोर्स केलं पाहिजे, त्याच्यावर जास्त खर्च केला पाहिजे, प्राथमिक आरोग्यावर खर्च केला पाहिजे, सार्वजनिक आरोग्यावर खर्च केला पाहिजे आणि स्वतःच्या फार्मास्युटिकल कंपन्या काढायला पाहिजे. हे काय फार अवघड नाहीये. आता तो जो जे ग्रस्त आहेत काय त्यांचं मला माहित नाही, सिरम संस्थेचे पुण्याचे, आता ते सध्या लंडनमध्ये गेले, जाऊन बसतात. जवळजवळ 2,500 कोटी रुपये त्यांनी कमवले लसीमध्ये आणि तिकडे जाऊन बसतात. त्या लसी काय त्याला पण स्वतः शोधून नाही काढलं. या सगळ्या लसींचे जे मॅन्युफॅक्चरिंग त्याला कोणी केलेलं आहे, पण त्याचं जे जे काय म्हणतात डिस्कव्हरी, जो इन्व्हेन्शन जे आहे ते बाहेर पाश्चात्य डिपार्टमेंट आहेत त्या लोकांनी केलेलं आहे. आणि तुम्हाला गंमत फायझर कंपनीची आता एक नवीन लस येते, त्या फायझर कंपनीच्या लसी आहेत. गेल्या 20 वर्षामध्ये त्यांनी बघा जागतिकीकरणानंतर त्यांनी किती खर्च केलेला आहे त्याच्यावर, R&D वर काही केलं नाहीये. ह्या मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत ना, औषधी कंपन्या, ते काही कशावर खर्च करत नाही, बिलकुल करत नाही. त्यांना जे योग्य वाटेल तेच. फायझर सारखी कंपनीने गेल्या 20-25 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं सध्या भेडसावणारे जे विविध जे रोग आहेत, 7 रोग आहेत, त्यावर नियंत्रण करणारे एकही औषध त्यांनी शोधून काढलेलं नाही. कळलं का? त्यांना माहिती आहे आता सगळ्यात जास्त फायदा आता लसीकरणाचा मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर तिकडे ते वळतात. कळलं का? असं आहे ते. आणि ते आणि हे जे सिरम इन्स्टिट्यूट पुण्याचं, त्याला 2,500 कोटी रुपये कमवले, ते गेले. ते म्हणाले आता मला याच्या पुढे काही करायचं नाही, चर्चा करेल की नाही, किंवा दे विल कॉर्डिनेट विथ अदर लंडन इंटरनॅशनल फॉरेन कंपनीज आणि दे विल अगेन मॅन्युफॅक्चर, दे विल पुन्हा आपल्या भारतामध्ये ते असे आयात केली जाईल वगैरे. त्यामुळे स्वयंभू एक स्वतःचं एक हे करणं आणि लसीकरण करणं किंवा लसी मॅन्युफॅक्चर करणं एवढं सोपं नसतं. त्याला फार मोठं लागतं. उदाहरणार्थ HIV 40 वर्ष झाले, 86 ला झालं, 35-40 वर्ष झालं, त्याचं लस कुठे आली निर्माण झाली? वॅक्सिन जे व्हायरसच्या विरुद्ध वॅक्सिन निर्माण करणं एवढं सोपं नाहीये. कळलं की? आणि ज्या वॅक्सिन ज्या आपण म्हणतो आहोत त्याच्याविषयी वेगळ्या प्रकारचे हायपोथिसिस आहेत. ते सगळं पूर्णपणे यशस्वी होईल असं काही माहित नाही आपल्याला. इव्हन त्याची काही लोकांचं म्हणणं आहे की इव्हन आफ्टर टेकिंग सेकंड डोस, फर्स्ट डोस लोक मेले आहेत, झालं इन्फेक्शन वगैरे. त्यामुळे लसीकरण करणं किंवा वॅक्सिनेशन करणं म्हणजे हे काही परमनंट सोल्युशन नाहीये. त्याचं अर्थात काही लोकांचं म्हणणं आहे की ते मॉर्बिडिटी कमी होते, त्याच्यामुळे जो प्रादुर्भाव संसर्ग कमी होईल असं नाही. पण जर एखाद्या माणसाला डिझीज झाला, एखादा कोरोना झाला, कोविड झाला, तर त्याचं तीव्रता कदाचित जास्त नसेल. पण अर्थात त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे गणितीय मॉडेल आहेत. त्यामुळे अगदी आपल्याकडे सगळं शेवटचा उपाय आपल्या हातात गावलाय असं काही नाहीये. ही पॅन्डेमिक नियंत्रण करण्यासाठी जे काय फिजिबल जे धोरण आहेत ती वापरले पाहिजेत. पण लस ही काय कदाचित एकाच होईल असं नाही ना. आता उदाहरणार्थ HIV वर लस नाहीये, पण बऱ्यापैकी आता आमचे विठ्ठल मोरे आमचे मित्र आहेत, ते पण दिसतात मला याच्यावर. HIV चा पहिला रुग्ण आमच्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात पहिल्यांदा डायग्नोज झाला होता आणि त्यांनी आणि मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि तिथे बिहेव्हरल जो चेंजेस जो केला लोकांमध्ये, हा, त्याच्यामुळे ते त्यामुळे त्याच्या रोगाचं नियंत्रण झालं. सध्या पण एक बिहेव्हरल मॉडेल जे आहे लोकांचं ते सुद्धा महत्वाचं आहे. ते तुम्ही थोडी तरी एक सिरियसली ह्याकडे पाहायला पाहिजे की मला कायच होणार नाही, मी लस घेतल्यानंतर मला काय होणार नाही, किंवा माझी इम्युनिटी चांगली आहे, मला काय होणार नाही, असं नको. जे काय प्रोटोकॉल गव्हर्नमेंट डिसाइडेड अँड पुट ऑन द पीपल, दे शुड फॉलो इट व्हेरी स्ट्रिक्टली. सोशल डिस्टन्सिंग म्हणून किंवा फिजिकल डिस्टन्सिंग म्हणून ते पाळायलाच पाहिजे. तुम्हाला जे सगळे ज्याला हात धुण्याचं असेल किंवा मास्क वापरणं असेल, हे बिहेव्हिअरल जे मॉडेल आहे त्याचे चांगला रिसर्च झाला आणि त्याचे नक्की परिणाम आहेत. हे त्यामुळे बिहेव्हिअरल पॅटर्न आम्हाला महत्वाचं वाटतं. बाकी रेमडेसिवीरने किती झालं, लोकांचे प्राण वाचले, हे वाचलं, ते सगळं आता रेट्रोस्पेक्टिव्हली होईल. ते बरेच संशोधनाचा भाग आहे. पण आपल्या क्षणी ह्या रेमडेसिवीर भेटला नाही तर पेशंट मरणार, किंवा रेमडेसिवीर भेटलं तरच पेशंट जगेल, अशा प्रकारचे परसेप्शन, त्याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे आता डिस्कोर्स आहेत. लोक म्हणतात की रेमडेसिवीर बरं होईल की नाही, रेमडेसिवीर नाही घेतलं तर बरं होईल वगैरे, ते प्रकारचे आहेत. त्यामुळे एक पिन पॉईंट नाही करता येत आपल्याला. खूप खूप धन्यवाद. खूप दिलखुलास आणि काही मुद्दे विचार पूर्वक मांडलेत आणि निश्चित पद्धतीने आपण एक नव्या अंगाने पुन्हा एकदा ह्या विषयाकडे वळलेलो आहोत. आता मी जी ऑडियन्स आहे त्यांना विनंती करतो, ज्यांना कुणाला प्रश्न असेल त्यांनी हँड रेज करावं, आणि आता डायरेक्ट जरी माईक ऑन केला आणि प्रश्न विचारला तरी चालेल. पार्टिसिपेंट मधून जर कोणाला प्रश्न असेल तर त्यांनी विचारा. आय गेस साहेबराव बिसेंचा हात वरती आहे.
साहेबराव बिसे, तुम्हाला काही प्रश्न आहे का विचारायचा आहे? हो सर, माझे 2 प्रश्न आहेत. विचारा सर. तर सरांना विचारू शकतात सर. सर्वांना प्रथम नमस्कार. आणि फार कार्यक्रमाचं आयोजन छानपैकी केलेलं आहे आणि शंका निरसन होऊ शकेल अशा पद्धतीचे उत्तर पण मिळत आहेत. सर, माझा एक प्रश्न आहे. आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि भौगोलिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे नैसर्गिक जी आपत्ती आलेली आहे आपलं, तर असं म्हणतायत की कोणताही व्हायरस किंवा कोणतीही आपत्ती आली की ती काही मर्यादेपर्यंत असतं आणि काही क्षेत्राच्या आसपास असते. परंतु हा जो आजार आलेला आहे, हा पूर्ण जगभर पसरलेला आहे. मग याच्यावर असं मत मांडता येईल का? का असं म्हणता येईल का? जे की जेव्हा नैसर्गिक आपत्ती असते ती काही मर्यादित क्षेत्रापर्यंत किंवा इथपर्यंतच असते, परंतु हा जगभर आहे. मग हा आजार मानवनिर्मित आहे का नैसर्गिक निर्मित आहे? आणि दुसरा प्रश्न, की ज्यावेळेस आपल्या आता भारताची अर्थव्यवस्था आणि सर्व कोलमडले आहेत, मग असं आपल्याला वाटू शकत नाही की आपल्या भारत देशामध्ये आरोग्य यंत्रणा ही येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर किती सक्षम आहे आणि या सक्षम आणखी होण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील, या तुमच्या दृष्टिकोनातून जरा त्यांची उत्तरं मिळाली तर बरं होईल. धन्यवाद. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा होता ना तुमचा की वेदर इज नॅचरल किंवा मॅनमेड कॅलॅमिटी असा होता का? ऍक्च्युली व्हायरल जे पॅन्डेमिक गेल्या 100 वर्षामध्ये झाले, जे मेजर पॅन्डेमिक आहे ते व्हायरलच आहे. आणि जे पॅन्डेमिक आपण केव्हा म्हणतो, ज्यावेळेस त्याचा विस्तार एका विशिष्ट जॉग्राफिकल एरियापुरते न राहता, त्याचा उद्रेक एका विशिष्ट जॉग्राफिकल एरियामध्ये न राहता तो अख्ख्या जागतिक पातळीवर पसरतो, त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. आणि त्या अर्थाने ते पॅन्डेमिक आहे. ह्याच्यावर वेगळ्या प्रकारचे डिस्कोर्स आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की हा नॅचरल नाही आहे, तर हा मॅनमेड आहे आणि हा व्हायरस लाईक यूज ॲज अ बायो वेपन, किंवा असं एक बायो वेपन म्हणून चीनने हा जगाला उडवून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याच्याविषयी विशेषतः अशा प्रकारची 2 एरियामधून मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आहे किंवा त्याचा प्रसार झाला. एक तर आहे की अमेरिकेने स्वतः ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे की हे सगळं बायो वेपन आहे, किंवा इतर त्या लोकांनी हे मुद्दा म्हणून किंवा त्याला चायना व्हायरस असं म्हटलं गेलेलं आहे. आणि भारतासारख्या उजव्या शक्तीने त्याचा मोठा प्रचार केला होता प्रारंभी की इट इज अ चायना व्हायरस, वुहान व्हायरस, चायना व्हायरस. तर ते त्याच्याविषयी आणि 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 ते इतकंच नाहीये, इव्हन प्रोग्रेसिव्ह काही मंडळी ज्याला आपण म्हणतो डावे किंवा विचारसरणी करायचे, त्या लोकांनी पण जर पुस्तकं लिहिली आहे, लिहिलं आहे की हे कसं, आणि त्या लोकांनी काही सिद्ध करायचा प्रयत्न केला की हा ज्या दिवशी उद्रेक झाला त्यापासून नंतर ते बराचसा डाटा त्या लोकांनी मिसमॅनेज केला आहे किंवा फेकून दिलेला वगैरे अशा प्रकारे. त्यामुळे असं एक प्रकारचं स्कूल ऑफ थॉट आहे की हा अनैसर्गिक आहे आणि हा म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड आहे आणि इट इज यूज एज अ बायो वेपन असं पण म्हणतात. दुसरं, परंतु ह्या तात्काळ ह्या ज्यावेळेस वुहानमध्ये हा झाला उद्रेक, त्यानंतर लगेच डब्ल्यूएचओच्या टीमला सगळी माहिती चीनच्या लोकांनी दिलेली आहे, चीनच्या सायंटिस्ट लोकांनी दिलेलं आहे. त्याच्याविषयी मोठ्या प्रमाणावर संशोधन पण केलेलं आहे टीमने. डब्ल्यूएचओ कन्फर्म की हा इट इज नॉट अ मॅनमेड व्हायरस किंवा इट इज नॉट यूज एज अ एक लीक झालेला व्हायरस आहे किंवा अशा प्रकारचे लीक झालेले आहेत. इव्हन चीनमध्ये पण झालेले आहेत, अमेरिकेमध्ये पण झालेले आहेत. परंतु हा मॅन्युफॅक्चर्ड व्हायरस आहे, अशा प्रकारचे काही कुठे मोठं विज्ञानावर आधारित सिद्धांत नाही आहे. दुसरं तुमचं म्हणणं जे होतं याच्यावर काय उपाय किंवा त्याच्यावर काय आपण पुढच्या काळामध्ये कसं करू शकतो, मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला हे ग्लोबलायझेशनच्या जागतिकरणाची आर्थिक धोरणाची नियमित केलेली आहे आणि तो जो त्याचा जो अश्वमेघ उधळलेला आहे तो रोखल्याशिवाय आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर तुम्ही खर्च हा तुमची आरोग्य व्यवस्थेवर केल्याशिवाय साधारणतः लोकांच्या लोकोपयोगी धोरणं तुम्ही जोपर्यंत आखत नाही तोपर्यंत कुठलंही जरी डिझास्टर झालं त्याच्यावर आपण नियंत्रण करता येणार. मग सार्वजनिक आरोग्याचं संवर्धन, सार्वजनिक आरोग्याचा जास्त खर्च करणे, रिसर्च मेथॉडॉलॉजीवर खर्च करणे, रिसर्च करणे आणि शिक्षण, लोकांची एम्प्लॉयमेंट, ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला त्यामध्ये आलंच, हे सगळं करावं लागणार आहे. त्याशिवाय अशा प्रकारचे डिझास्टर रोखणं शक्य नाही. हॅलो, थँक्यू उत्तर दिलं मी. थँक्यू सर.
मी परत रिक्वेस्ट करतो, इतर कोणी असतील तर फॉर एक्झाम्पल आणखीन कोणाला ऑडियन्स मधून असतील काही प्रश्न विचारायचे किंवा फीडबॅक काही शेअर करायचा असेल तर प्लीज त्यांनी आपला माईक ऑन करून शेअर करावा, क्वेश्चन विचारावा. बिलकुल आवाज येत नाहीये. सर एक मिनिट सर, सर तुमचा आवाज क्लिअर आवाज नाहीये. येत. हॅलो सर, नेटवर्क मध्ये या ना, नेटवर्क मध्ये या. आणि सर आधी तुमचं नाव देखील सांगा, तुमचं नाव काय आणि मग तुम्ही प्रश्न विचारा. हॅलो हॅलो हा, हा बोला, सर, बोला. येतो बोला. हो, बोला. सर मी विठ्ठल मोरे. पवार सर आमचे खूप माझे जवळचे म्हणजे खूप स्नेही आहेत ते. आम्ही सोबत काम केलेलंच आहे. आणि पवार सरांचा व्यासंग मेडिकल फील्डचा असो की इतर साहित्यातला, त्यांचं व्यासंग मी खूप जवळून अनुभवलेलं आहे. पण आता सरांनी ज्या विषयावर आपलं झूम मिटिंग आहे त्याच्यावर बोलताना सरांनी काही जे फेल्युअर्स आहेत गव्हर्नमेंटचे त्याच्यावर विशेष करून बोलण्याचं टाळलेलं आहे. याच्यावर मी डिप्लोमॅटिक आन्सर दिलं सरांनी, असं माझं कमेंट आहे. आणि कॉन्स्पिरसी जी आहे सगळी म्हणजे लेमन जो बोलतो की खरोखर ही मॅनमेड आहे की काय आहे, असं म्हणजे आपल्याकडे धर्म पॉलिटिक्स हे याच्यामध्ये गुंतलेलेच आहे. पण याच्यावर पण सरांनी बोला सरांनी डिप्लोमॅटिक काही आन्सर डिप्लोमॅटिक दिलेली आहेत. कदाचित ते आपल्या फील्डमध्ये काम करतात म्हणून आपल्याला काही मर्यादा आहेत का कदाचित, असंही असू शकेल. पण सरांचा नेचर जो मला माहिती आहे, मूळ त्यांचं बेसिक जे आहे ते असे नाहीयेत, म्हणून हा माझा प्रश्न होता. नाही नाही, तसं काही नाहीये. म्हणजे मला आय डोंट हॅव टू सेव्ह एनीवन. आणि काय नाही, माझा मी पुन्हा म्हणतो की ही जे पॅन्डेमिक जे आहेत ना, ते पॅन्डेमिक ही ऑलवेज अनएक्सपेक्टेड असतात. अर्थात आता आपल्याकडे आता सध्याची अवस्था, सध्याची जी व्यवस्था आहे, सध्याचे जे ज्ञान आहे त्या ज्ञानावर आधारित असं म्हटलं जाऊ शकतं. जसं की काही तुम्ही फोरकास्ट करू शकता, पण फोरकास्ट करताना प्रिपेअर्डनेस जे असायला पाहिजे ते कुठल्याही सरकारने केलेलं नाही. जागतिक पातळीवरचं, अगदी अमेरिका असू दे, इंग्लंड असू दे. आणि भारतात तर त्याच्याविषयी काय न बोललेलंच बरं, इतकं भयंकरच आहे. सार्वजनिक आरोग्यावर होणारा जो खर्च कमी आहे त्यांनीच खरं म्हणजे ह्या सगळ्या प्री एक्झिस्टिंग जे अरेस्ट आहे त्याला अग्रिवेट केलंय. मी तेच म्हणतोय की जगातल्या सगळे सरकार, येऊन त्याला भारत सरकार पण अपवाद नाहीये, की सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर जो खर्च करायला पाहिजे तो कमी केलेला आहे. आणि त्याचे परिणाम असे झालेले आहेत की तुम्हाला ह्या सगळ्या अशा इंटेन्स, जसं कसं असतं की समजा एखाद्या आग लागलेली असते, त्यावेळेस आपण ती आग कोणी लावली, कशी लावली याच्याविषयी मीमांसा करण्यापेक्षा ती आग विझवायला कशी पाहिजे आणि आणि होणारी जीवतहानी ती वाचवली पाहिजे, त्याच्याकडे प्रयत्न करावा लागेल. नंतर मग आपण टीका करू की कोणी काय केलं, काय झालं वगैरे सगळं. कारण का मी सायन हॉस्पिटलमध्ये असताना आणि मी स्वतः कोविड पेशंट असताना की ज्या प्रकारची जी हानी होते आहे, माणसं मरतायत, त्याच्यामुळे त्यांची सांत्वना करताना आपल्याला ह्या केवळ सैद्धांतिक मांडणीच नाहीये, तर ह्युमन एक टच सुद्धा असायला पाहिजे. ह्युमन मानवी धोरणं पण घ्यायला पाहिजे. अर्थात त्याच्या मागे सरकारने मुद्दाम होऊन दोन गोष्टी केल्या. एक तर ह्याच्यावर आरोग्यावर जितका खर्च करायला हवा होता तेवढा केलेला नाहीये. उदाहरणार्थ पीएम केअर फंड, एक चांगलं, मोदींनी फार चांगलं एक धोरण आता त्यांनी स्वीकारलंय आणि धोरण जाहीर केलंय की भारतामध्ये जी व्हेंटिलेटर्स जी सप्लाय केली त्या व्हेंटिलेटरचं ऑडिट केलं पाहिजे. मला फारच त्याचं स्वागत करायला असं वाटतं खरंच. पण ते ऑडिट मात्र ना अगदी काटेकोरपणे आणि प्रामाणिकपणे करावं. मग पीएम केअर फंडामधून आलेले जे व्हेंटिलेटर्स आहेत किती क्रियाशील होते, द डे इट इज रिसीव्ह, जेव्हा प्राप्त झाले त्या दिवसापासून आतापर्यंत किती त्याची इफेक्टिव्हनेस आहे, त्याची ते खरोखर कार्यरत आहेत का, ते कार्यरत राहण्याची शक्यता आहे का. मला वाटतं असं नक्की चांगली फार मोठी उद्बोधक माहिती बाहेर पडेल. आणि पीएम केअर म्हणतील की पीएम स्वतः म्हणतील की आपण चूक केली, हे अशा प्रकारचं ऑडिट करायला नाही पाहिजे. पीएम केअर फंडाचं स्वतःचं ऑडिट होत नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी आणि सांगितलं, आणि ते पीएम केअर फंड एक सरकारी एक संस्थेमध्ये पैसे येण्याऐवजी खाजगी एक एनजीओ तर्फे ते पीएम केअर फंड करून केलं. उदाहरणार्थ मी तुम्हाला फार गंमत आहे की हे जे मी मगाशी म्हटलं मुकेश अंबानीने स्वतः या पीएम केअर फंडामध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो की म्हणजे मुकेश अंबानी स्वतः पीएम केअर फंडासाठी 500 कोटी रुपये दिले. 500 कोटी रुपये पीएम केअर फंडामध्ये. आणि आता किती फार निग्लिजिबल आहे, पण तरी महाराष्ट्र सरकारला किती द्यावेत करोना मुक्तीसाठी? 5 कोटी. त्यामुळे खरं म्हणजे हे पीएम केअर आहे ना, ते खरं त्याच्याविषयी
ऑडिट व्हायला पाहिजे, ते होणार नाही. आणि पीएम केअर फंडामधून प्राप्त झालेले व्हेंटिलेटर जे स्वतः मोदींनी म्हटलं की मी याचं आता ऑडिट करणार आहे, तर त्यांनी खरंच करावं. आणि पण मात्र करताना मात्र एक गोष्टी नक्की करावी की खरोखर आणि प्रामाणिकपणे ऑडिट करावं. त्यानंतर कळेल की किती व्हेंटिलेटर खरोखर प्राप्त झाले, त्यावेळेस ते ऍक्टिव्हेट करण्याच्या लायकीची होती की नव्हती. त्यामुळे आणि म्हणजे मोरेंना पुन्हा मी सांगतो की ह्या सगळ्या ही नवीन नाही आहे काय, हे सगळं जुनच आहे. आणि ह्या जुन्या धोरणांमधून तुम्ही रॅडिकली बदलल्याशिवाय किंवा किंवा रॅडिकली वेगळ्या प्रकारची धोरण तुम्ही आखल्याशिवाय असं काय होणार नाहीये. जे मुंबईमधला जो पॅटर्न मी म्हटल्याप्रमाणे तो एक महानगरपालिकेचा एक इनहेरिटन्स आहे, त्याचा एक म्हणजे अंगभूत एक शक्ती निर्माण झाली होती अगोदरपासून, गेल्या शतकापासून आहे. त्यामुळे ते केअर करू शकलो. पण बाकीच्या ठिकाणी अशा प्रकारचे एक गोंधळ आहे. म्हणजे दिल्लीमध्ये बघा किंवा इतर कुठल्याही देशामध्ये बघा की डिस्ट्रिक्ट लेवलवर काय भयंकर परिस्थिती आहे, डिस्ट्रिक्ट लेवलची भयंकर परिस्थिती. त्यामुळे हा लोक आता वाट बघतात की हा नैसर्गिकरित्या बंद होईल, कमी होईल, स्लो डाऊन होईल, अशीच वाट बघतात. सरकारच्या धोरणांमुळे कब होईल त्याच्यावर फार काय लोकांचा विश्वास असेल असं मला वाटतं. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो, हा बोला. मी प्राध्यापक तानाजी कांबळे चिपळूण सावडून बोलतोय. हा बोला 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 सर. आपल्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा सगळा थैमान घातलेला असून सुद्धा काही लोकांचा असा गैरसमज आहे की जी लोक दारू पितात त्या लोकांना कोरोना फारसा होत नाही आणि अशा प्रकारचं समर्थनही केलं जातं आणि त्याचेच मेसेज जास्त व्हायरल करतात. हो. असे त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? आता आता अशा लोकांचं समुपदेशन करणं गरजेचं आहे. आणि विशेषतः हे सगळं समुपदेशन करण्या अगोदर त्यांनी दारू सोडण्याचं त्याला समुपदेशन करावं लागेल. कारण मी तुम्हाला म्हटलं की हा रोग जो आहे ना, त्या रोगाविषयी इतके मध्ये समज गैरसमज एवढे पसरलेले आहेत आणि विशिष्ट सोशल मीडियामधून त्याची इतकी व्यापक चर्चा आणि व्यापक संदेशन पोहोचत आहे आणि फुकटचे म्हणजे फार कमी पॅकेज मधून निर्माण. हॅलो, संपलं का? नाही सर, तुमचा व्हॉइस, तुमचा माईक ऑटोमॅटिक म्यूट झालेला. म्यूट झालाय का? आता ऑन आहे सर, आता ऑन आहे. बोला सर, कंटिन्यू सर. नाही, हा दुसरं एक महत्वाचं जसं जे आपण म्हणतो म्हणजे बाकीच्या लोकांचे प्रश्न होता तोपर्यंत की ह्याचं मी म्हटलं की प्रत्येक पॅन्डेमिक नंतर एक प्रकारचं वेगळं एक त्याचे रिपकशन होत असतात. हा, तर तशा रिपकशन त्याला जे आपण एक नवीन न्यू नॉर्मल म्हणतात किंवा नवनित्य म्हणतोय त्याच्यामध्ये ह्या पॅन्डेमिक मध्ये तुम्ही जर हे बघितलं, फरक बघितला, डायकोटॉमी बघितलं, तर त्याच्यावर तुम्हाला दिसेल की मोठ्या प्रमाणावर श्रीमंत लोक श्रीमंत झालेत, गरीब लोक गरीब झालेत, अख्ख्या जगाच्या पातळीवर झाले. बिलियनर्स हॅव बिकम मोर बिलियनर्स अँड पुअर बिकम मोर पुअर. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्यामुळे म्हणजे आता ह्यांचं जे प्रमाण आहे श्रीमंत होण्याचं प्रमाण, त्यांची गेल्या 1 वर्षामध्ये म्हणजे सगळ्यात बाकीच्या देशाचा मी विचार नाही करत, भारताचा आपण विचार करू की फिवर बिलियनर जे होते त्यांचं एवढं मोठं काय म्हणू त्याला की प्रमाण वाढलेलं आहे. भारतातील श्रीमंत लोकांचं श्रीमंत होण्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे. उदाहरणार्थ की ज्याला आपण त्याच्या आकडेवारीकडे मी येईल, परंतु मोठ्या प्रमाणावर ना विशेषतः जवळजवळ वेल्थ ऑफ द जे इंडियन बिलियनर्स आहेत त्यांचं प्रमाण जवळजवळ 35% वाढलेलं आहे गेल्या वर्षभरात. देअर वेल्थ हॅज इन्क्रीज मोर दॅन 35% लॉकडाऊनच्या काळामध्ये. आणि हे जे श्रीमंतीचं प्रमाण जर तुम्ही 2009च्या जर कम्पॅरिझन केलं तर 90% वाढलेलं आहे. आणि आता ह्या काळामध्ये अंबानी, अडानी हॅव बिकम वन ऑफ द जायंट रिच पीपल इन द वर्ल्ड. आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला दिसेल की मोठ्या प्रमाणात ह्या कोविडमुळे जे पुअर पीपल हॅव बिकम मोर पुअर. जर तुम्ही क्लासिफिकेशन केलं गरीब लोकांचं काय असतं तर त्यांना आपण त्यांचं उत्पन्न हे $2 पेक्षा कमी असतं किंवा $150 कमी असतं, त्यांना आपण पुअर म्हणतो. जवळजवळ $2 ते $10 पर डे असेल तर ते साधारणतः लो इन्कम ग्रुप म्हणतो आपण. आणि जर $10 ते $20 जर असेल प्रत्येक दिवसाचं तर त्याला आपण
थोडंसं रिचर म्हणू आपण. आणि अपर जे लोक आहेत ज्यांचं $50 आणि हायर, त्यांना आपण उच्च श्रीमंत लोक म्हणू. आता भारतामध्ये गेल्या या कोविडमुळे गरिबीचं प्रमाण एवढं भयंकर वाढलेलं आहे. मध्यमवर्गीयांचं प्रमाण सांगतो तुम्हाला. मध्यमवर्गीयांची संख्या मध्यमवर्गीयांची संख्या जवळजवळ 9.9% होती. ते प्रमाण आता कमी होऊन 6% आलेलं आहे. म्हणजे मध्यमवर्गीय ज्याला फार उन्माद असतो या सगळ्या धार्मिकतेचा, राष्ट्रवादाचा, हायपर नॅशनलिझमचा, त्यांची स्वतःची वाट लागलेली आहे. म्हणजे ज्यांचे प्रमाण जवळजवळ 10% होतं, त्यांचं प्रमाण आता 6% राहिलं आहे. आणि गरीब लोकांचं प्रमाण ज्यांच्यामध्ये ज्यांचं उत्पन्न हे जवळजवळ $150 पर डे होतं, नाव द्यावं बिकम 13.4%. त्यांचं प्रमाण $150 पर डे होतं, त्यांचं प्रमाण असे 60 कोटी लोक होते, त्यांचं प्रमाण आता 13.4 कोटी झालेलं आहे. सांगायचा उद्देश की मोठ्या प्रमाणात नवनिर्माण झालेलं आहे. त्या दिवशी नवनित्य झालेलं निर्माण, त्याच्यामध्ये गरीब होऊन जाणं आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होऊन जाणं. म्हणून त्या दिवशी आपले मोदी रडले खूप, त्यांचे अश्रू आले. कदाचित मला असं वाटतं की ते खरोखर मगरीचे अश्रू होते, खरोखर अश्रू होते की आनंद अश्रू होते. कारण का त्यांना ज्या कॉर्पोरेटला फायदा करायचा आहे, त्यांचं उत्पन्न एवढं 90% वाढलेलं आहे, ते बघून त्यांना खरंच आनंद अश्रू झाले. ज्याचा आपण कधी कधी आपण चुकीने केलेलं की ना दुःख झालं म्हणून दुःखाश्रू असतील. हॅलो, थँक्यू सर. थांबायचं. मी आता आपल्या ऑडियन्स पैकी इतर कोणाला काही प्रश्न किंवा फीडबॅक असतील तर ते प्लीज सरांशी शेअर करा, नाहीतर मग आपण हा कार्यक्रम असं संपला आपण असं जाहीर करू. जर कुणाला आणखीन काही प्रश्न असतील तर. मला एक प्रश्न विचारायचा होता, सरांना विचारू शकतो का? हॅलो, विचार. हा, बोला ना. ओके, मी सर्वसाधारणतः आता नॉर्मली हॅलो सर, आधी आपलं नाव. सर, आय एम सो सॉरी टू इंटरप्ट सर. सर, आधी आपलं नाव सांगून. नो प्रॉब्लेम सर. मायसेल्फ सुरेश सुर्वे अँड आय हॅव वन क्वेश्चन. सर्वसाधारणतः आता मेडिकल शॉप मध्ये गेल्यानंतर सॅनिटायझर वगैरे किंवा हँड ग्लोव्स किंवा मास्क वगैरे या गोष्टींसाठी जे काही त्या ठिकाणी जातो, तर सर्वसाधारणतः असं दिसण्यात येतं की लोकांनी स्वतःहून जे काही मेडिसिन्स घ्यायला चालू केलेले आहेत. काही ठराविक ठिकाणी कोणी काही असं सांगितलेलं किंवा काही ढोबळमानाने काही औषधांची नावं आहेत, जसं डॉक्सिसायक्लिन आहे, एरिथ्रोमायसिन आहे, सेट्रोझिन आहे किंवा इव्हन काही कफ सिरप्स वगैरे. तर लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असे जे काही मेडिसिन स्वतःच घेत आहेत आणि तात्पुरतं थोडंफार जे काही बरं वाटतंय त्या ठिकाणी ज्याला आपण मेडिकल टर्म मध्ये URTI जसं म्हटलेलं आहे, अपर रिस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, याच्यासाठी जे काही मेडिसिन्स आहेत ते स्वतःच घेत आहेत त्या ठिकाणी. तर एकंदरीत आता जे काही की सध्या मध्यमवर्गीय म्हणा किंवा इतरांची म्हणा की आर्थिक परिस्थिती ज्या पद्धतीने ढासळलेली आहे आणि डॉक्टरांची फीज कितपत त्यांना त्या ठिकाणी म्हणजे देऊ शकतात, हा सुद्धा एक प्रश्न आहे. तर त्यावर भाष्य न करता फक्त जे काही की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणारे जे काही अतिशहाणे आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकाल ऍज अ वन ऑफ दी मेडिकल प्रॅक्टिशनर? नाही, सर्वसाधारण आहे की आता जसं म्हटलं ना की या सगळ्या स्मार्टफोनमुळे मोठ प्रकारचे सगळे सेल्फ क्लेम सायंटिस्ट, डॉक्टर सगळे झालेत. सुदैवाने हा शब्द मी वेगळा असा म्हणतोय इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये, की बऱ्यापैकी हे जे कोरोनाचे रुग्ण आहेत ते व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे इतर व्हायरल इन्फेक्शन प्रमाणे ते आटोक्यात येतं. आणि जवळजवळ साधारणतः सिम्प्टोमॅटॉलॉजिकली जे म्हटलं तुम्ही डॉक्सी असेल, सिट्रोजिन, लिव्होसिट्रोजिन, अझिथ्रोमायसिन आणि वगैरे सगळं ठीक आहे. प्रश्न कुठे येतो? विदाउट कन्सल्टिंग द मेडिकल प्रॅक्टिशनर, इज इट ओके विदाउट कन्सल्टिंग द मेडिकल प्रॅक्टिशनर? नाही, विदाउट कन्सल्टिंग कुणी घेऊ नये असं माझं एक वैद्यकीय डॉक्टर म्हणून माझं मत आहे. हा, पण प्रश्न असा आहे की हे आता उपलब्ध डॉक्टर्स नाहीयेत, काही नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात मेजर इश्यू काय झालाय सध्या, पूर्वीच्या पहिल्या फेज मध्ये आणि सेकंड फेज मध्ये. पहिल्या फेज मध्ये ना ही सिरियसनेस गंभीरपणे होण्यासाठी रुग्ण गंभीर होण्याचं प्रमाण आहे साधारणतः दुसऱ्या आठवड्यानंतर सुरुवात व्हायची. जवळजवळ 45% जे रुग्ण ते सिम्प्टोमॅटिकली जे ऍग्रिवेट व्हायचे किंवा त्याचे गंभीर व्हायचे, असं प्रमाण साधारणतः दुसऱ्या आठवड्यानंतर साधारणतः हे सगळे सिम्पटम्स व्हायचे आणि त्यानंतर मग लोक गंभीर होऊन लगेच डॉक्टरकडे व्हायचे. प्रॉब्लेम झालाय आता की आता सध्या हे जी सेकंड वेव्ह आहे,
सेकंड वेव्ह मध्ये पहिल्या काही दिवसातच, पहिल्या आठवड्यातच गंभीर होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही आमच्या वॉर्डमध्ये पाहिलेलं आहे हॉस्पिटलमध्ये, की पूर्वी एखादा रुग्ण आला तर कदाचित तो अगदी महिनाभर राहून व्हेंटिलेटरवर राहून व्हेंटिलेटर विन ऑफ होऊन तो घरी डिस्चार्ज व्हायचा. आता हे मृत्यूचे प्रमाण जे आहे ते इतकं डेंजरस झालेलं आहे की पहिल्या आठवड्यातच त्याचा प्रॉब्लेम होत आहे. जवळजवळ 90% सिम्पटम्स हे पहिल्या आठवड्यात होतात. त्यामुळे पेशंटला म्हणजे वेळच मिळत नाहीये. वेळच मिळत नाही की किंवा डॉक्टरला पण कदाचित वेळच मिळत नाही की तुम्ही त्याला सिम्पटम्स लगेच म्हणजे लगेच डिटेक्ट करून त्याला योग्य उपचार कराल. त्यामुळे गंभीरपणे तुम्ही म्हटलं तर बरोबर आहे, गंभीरपणे ह्या कन्सल्टिंग केलं पाहिजे. किंवा मुंबई पुरतं म्हटलं तर आमच्याकडे आरोग्य केंद्र आहे, दवाखान्यात, तिथे नक्की जा, तिथे जावं त्यांनी आणि उपचार करावे. बाहेरच्या ठिकाणी मी म्हणत नाही, बाहेरच्या ठिकाणी हेल्थ केअर ऍक्सेसिबल नाहीये, पण मुंबईच्या ठिकाणी नक्कीच आमच्या महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन त्या लोकांनी लगेच स्वतःला या गोष्टीचं निदान केलं पाहिजे आणि जायला पाहिजे. आणि डिटेक्शन तर होतच पटकन. अँटीजेन टेस्टिंग म्हणा किंवा अँटीबॉडी किंवा हे RT-PCR मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे स्वतः औषधोपचार करण्यापेक्षा जायला पाहिजे आणि मॉनिटर केलं पाहिजे कंटिन्युअसली. पहिल्या फेज मधला फेज नाही हा, सेकंड फेज खूप भयंकर आहे. सेकंड फेज मध्ये माणूस आजारी होण्याचं आणि त्याचं आधी अत्यंत विकोपात जाणं आणि मरणाचं प्रमाण हे पहिल्या आठवड्यातच होत आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळे इथे हायली इन्फेक्शन हा जो गेल्या वेळेस जो प्रश्न उपस्थित झाला नाही, रेमडेसिवीर मिळत नाहीये, गोळ्या मिळत नाही, औषधं मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, त्याचं कारण पण हे आहे. त्या सेकंड फेज मधला हा जो गंभीर होण्याचं जे प्रमाण आहे ना, हे पहिल्या आठवड्यातच जास्त प्रमाण. त्यामुळे हा प्रश्न अजून गंभीर झालेला आहे. ओके सर, थँक्यू सर. सिम्पटम झालं तर झालं. यंग लोकांना आणि यंग लोकांना जास्त प्रमाणात त्यावेळेस होत आहे मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे पूर्वीचं जे थोडं वयस्कर लोकांना व्हायचा प्रादुर्भाव आता यावेळेस यंग आणि विशेषतः मुलांमध्ये पण आता मोठ्या प्रकारे करोना. सर मला वाटतं आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. साहेबराव पिसे यांच्याकडे आणखी एक प्रश्न आहे वाटतं, त्यांनी हात वर केलेला आहे. साहेबराव पिसे. हा सरांना. हा सर, आता एक पुन्हा प्रश्न विचारतो की आता आपण म्हणजे करोना झालेल्या व्यक्तींचे जे उपचार केलेले आहेत आणि बरे होऊन झालेले आहेत असं म्हणतायत, म्हणजे परफेक्ट आहे की नाही, तर आता एक दुसरा एक रोग उद्भवलेला आहे, तो म्हणजे आहे म्युकरमायकोसिस. आता याच्यामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत. ते आपले एक आहे ब्लॅक म्युकर्स अँड व्हाईट म्युकर्स. मग आता आपण ज्यावेळेस करोनाच्या पेशंटवर उपचार वगैरे केलेले असतात, त्यांच्यावर बरेचसे औषध उपचार केलेला असतो, त्याच्यात अँटीबायोटिक, इन्फ्लामेटरी वगैरे जे असतात, आणि आणखी त्याच्यामध्ये जे सर्वात घातक आपण त्याला म्हणू शकतो की सल्फा ड्रग किंवा स्टेरॉइड्स, याचं जर प्रमाण कमी जास्त झालं तर यामुळे रोग उद्भवू शकतो की किंवा इतर कारण वगैरे त्याचे रोग उद्भवण्याचे आहेत, आणि त्याच्यावर उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल का पूर्णतः डॉक्टरकडेच त्याचं आपाप डॉक्टरकडे जाऊन तर निदान करावंच लागणार, त्याचे प्राथमिक उपचार आपल्याला काही करता येऊ शकतील का, या संदर्भात आपल्याला आपण काही शकाल का? मी म्हटलं नाही की नियमांना हातात घेऊ नका, तसाच हा पण आहे. रोगाविषयी खरं म्हणजे तज्ञांना जाऊन भेटणंच गरजेचं आहे, कारण की आपण काय फार करू शकत नाही. एक गोष्ट आहे की मी म्हटलं तुम्हाला की प्रारंभी की वेगवेगळी संशोधनं पुढे येत आहेत. दर दिवस एखादं पुस्तक कोविडवर येत आहे बाजारात, कळलं की नाही. त्यामुळे मोठ्या प्रकारच्या माहिती आणि वेगवेगळ्या संशोधनं येत आहेत. त्यामुळे काही बोलणं फार कठीण आहे. पण आता हे म्युकरमायकोसिसचं प्रकरण जे आहे ते नक्कीच जे ऑलरेडी इम्युनो कॉम्प्रोमाइज आणि ज्यांच्यामध्ये स्टेरॉइडचं इंजेक्शन दिलेलं आहे किंवा स्टेरॉइड दिलेलं आहे किंवा डायबेटिक पेशंट आहेत किंवा ज्या लोकांना म्हणजे तशामध्ये हा प्रादुर्भाव दिसतो आहे. मायकोसिस अगोदरच होतं, पण जितकं तुमची इम्युनिटी कमी जाईल त्यानंतर अशा प्रकारचं होत आहे. आणि आता त्याचा खर्च जवळजवळ 20-25 लाख पण होतो म्युकर मायकोसिसचा ट्रीटमेंट द्यायचा. त्यामुळे आता तुम्ही काय जनरल प्रॅक्टिशनकडे जाऊन काही फायदा नाही त्याचा. आणि एवढा गंभीर आजार आहे, सरकारने कदाचित धोरणच स्वीकारावं लागेल की याचा खर्च सरकारनेच करावा म्युकर मायकोसिसचा पण, कारण का त्याचा जवळ काही लाखांमध्ये खर्च आहे त्याचा. त्यामुळे कठीण आहे. आणि त्याचा इन्फोटेरेसिन जे आहे त्याच्यावरची अँटीफंगल इन्फेक्शनची आउट ऑफ स्टॉक आहे बऱ्यापैकी. बऱ्या ठिकाणी उपलब्ध होणं कठीण आहे. सरकारी इस्पितळ सोडले काही, तर बाकीच्या ठिकाणी उपलब्धता पण नाही त्याची. त्यामुळे फार गंभीरपणे बघावं लागेल. दुसरी गोष्ट की कोविडचा आजार कमी झाल्यामुळे बाकी संपला असं नाही. बरेचसे वेगवेगळे त्यानंतर उद्भवणारे
अनेक रोग येत आहेत. त्यामुळे कोविड झाल्यानंतर कमीत कमी 30 दिवस ते 90 दिवस 3 महिन्यापर्यंत आपल्याला होणारे वेगवेगळी लक्षणं याची नोंद घेऊन आपण तुमच्या डॉक्टरला भेट दिली पाहिजे. थँक्यू सर. सर इथे एक मिनिट, आय थिंक एक आणखीन एक हँड रेस केलेलं वाटतं त्यावेळेस विठ्ठल मोरे सर. तर त्यांना I हा think सर. हा सर 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 ते सर विचारतो मी. माझा प्रश्न नाही, त्या मी सुर्वे सरांच्याच क्वेश्चनला कनेक्ट करतोय की सुर्वे सर बोलले की काही वाचून किंवा विदाऊट प्रिस्क्रिप्शन लोक औषधं घेतात, पण आपल्याकडे मेडिकल फील्डमध्ये इथिक्स अगदी धाब्यावर ठेवलेले आहेत. इव्हन आपले पवार साहेब सारखे काही लोक सोडले तरी डॉक्टर्स चक्क म्हणजे सामान्य जनता हात धुते आणि काही लोक खोऱ्याने अगदी पैसे अगदी. ओढतायत. आणि मेडिकल फील्डमध्ये मेडिकल स्टोर अगदी मध्ये बरोबर. जे ओव्हर टू काउंटर जे मेडिसिन मिळतात, ओव्हर टू काउंटर मेडिसिन विकणारे कोण आहेत याबद्दल आपण कधीच प्रश्न विचारलेला आहे. सुर्वे सरांनी कधी विचारलं नसेल की हा मेडिसिन देतोय, याला मेडिसिन बद्दल किती नॉलेज आहे, की हा प्रिस्क्रिप्शन रीड करतो का. इव्हन आमच्या हेल्थ सिस्टीम मध्ये सुद्धा फार्मासिस्टनेच मेडिसिन दिलं पाहिजे असा हा कायदाच आहे ड्रग्स रेग्युलेटरीचा, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट. पण आमच्या जागी लेबर, आमच्या जागी स्वीपर, आमच्या जागी वॉर्ड बॉय किंवा नर्सेस ज्यांना हे राईट्स नाहीयेत ते लोक औषध देतात. त्याला हे सरांनाही माहिती आहे. पण सिस्टीम एवढी बेकार झाली आहे, सिस्टीमला म्हणजे जनतेच्या आरोग्याशी काहीच पडलेलं नाहीये. म्हणून सुर्वे सर जरी बोलले ना, कारण आणि मी अजून एक त्याला जोडतो की ह्या पॅन्डेमिकच्या काळात सोनं गहाण ठेवण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. कारण का वाढलेलं आहे, हा सर्वे आलेला आहे सर. सोनं गहाण ठेवणं, कारण लोकांना ऐनवेळी पैसा जमा मिळत नाही आणि हॉस्पिटलला इव्हन माझे भाऊजीच कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यावेळी डॉक्टरला ऍडमिट करतानाच त्या माझ्या भाचीला एका डॉक्टरने सांगितलं, एका नर्सिंग होमने, की 50-60 हजार रुपये पहिला द्यावे लागतील. हे इथिक्स बद्दल कोणीच बोलत नाहीये. आणि गव्हर्नमेंट, माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे, शिक्षण आणि आरोग्य ह्या गव्हर्नमेंटच्याच प्रायोरिटी असल्या पाहिजेत, त्या प्रायव्हेटमध्ये नसाव्यातच. हे मला वाटतंय. कारण आपण सिस्टीमला बोलतो तेव्हा सिस्टीमची गरज आहे. आपण अगदी किराणा घेतो, गोळ्या चॉकलेट घेतो, त्याप्रमाणे औषध घेतात लोक. लोकांना काहीच माहित नाही की औषध देणारा कितपत नॉलेज आहे. हा विकतोय काय, हा किराणा आहे की हार्डवेअर विकतोय हेही माहित नाही. आम्ही आमच्याबद्दल किती अवेअर आहोत हेच माहित नाही खूप लोकांना. सुरेश सर, मी तुम्हाला मी काउंटर करत नाही, पण ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट आहे म्हणून सांगतो मी. आणि या पॅन्डेमिक मध्ये सध्याची परिस्थिती हे म्हणजे दिसून येते. करप्शन एवढं आहे तर आम्ही या सिस्टीम नाही, यू आर राईट सर, यू आर राईट. पण त्याची दुसरी नाही तुम्ही चुकीचं नाहीये. फील्ड मधले आहेत ते सोनार आणि कान टोचलेले ते नेहमीच बरे त्या ठिकाणी, त्याच्यामुळे मी हा मुद्दा बोलतो. नाही सर, मी सुद्धा मेडिकल फील्ड मध्ये मी आणि पवार सर सोबतच काम करतोय. मी अजूनही सिस्टीम मध्ये सर अजून सिस्टीम सर म्हणजे सर सेवा देत आहेत, नो डाऊट. सर सेवेतून निवृत्त झालेत, पण त्यांनी वाहून नेलेले याच्यासाठी. म्हणून म्हणतोय की या सिस्टीम कोणी करेक्ट करू शकत नाही. मोदी आला की मोदीचा बाप आला. भ्रष्टाचार कधीच जाणार नाही जोपर्यंत तुम्ही नैतिकता तुमची जपत नाहीत, असं मला म्हणावं वाटतं. कारण मोरे मोरे स्वतःच फार्मासिस्ट आहेत, त्यामुळे त्यांनी त्याच्यावर बरोबर नेमकं बोट ठेवलेलं आहे. गोष्ट खरी आहे. फार्मासिस्ट नाहीये, म्हणजे तांत्रिकरित्या तुम्हाला त्याच्याविषयी सगळं माहिती आहे म्हणून त्याच्याविषयी म्हटलं. नाही, मी नुसतं फार्मासिस्ट नाहीये, पण जो सप्रेसिंग क्लास आहे ना सर, मी त्याच्या भावना जास्त जवळून बघतो. बरोबर इव्हन सर पवार सर, माझा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. अजून 1.5 वर्ष झालं, पण अजूनही इव्हन पूर्ण जगामध्ये याची ट्रीटमेंट स्ट्रीमलाईन झालेली नाहीये. यावर तुम्ही काय म्हणाल? फक्त सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट काही नाही अगदी म्हणणं बरोबर आहे. अगदी मी त्याच्याशी अगदी सहमत आहे की कसं असतं की हे जे व्हायरल जे आहेत ना, व्हायरसचं एक फार एक अंगीभूत एक त्याची जे असते ना, संरचना बदलण्याची जी वृत्ती असते, त्याचे जे म्युटेशन्स ते इतके बदलत असतात ना, त्याची जी अंतर्भूत जी जेनेटिकल जे चेंजेस त्याच्यामध्ये होत असतात. त्यामुळे प्रत्येक वेळेस HIV वर पण सुद्धा मोठ्या प्रमाणावर का नाही झाला आतापर्यंत, जेव्हा 35-40 वर्ष झाली HIV, त्याच्याविरुद्ध लसी का निर्माण झाली नाही, किंवा त्याच्याविषयी विरुद्ध हे का झालं नाहीये. मला वाटतं की कसं असतं की म्हणजे हा जो रोग आहे आपला करोना, हा पहिला रोग आहे की जो एका विशिष्ट ग्रुप पर्यंत नाही राहत. HIV वर काय संशोधन झालं नाहीये, कारण का HIV हा अत्यंत
दडपलेल्या वंचित समाजातला अत्यंत लोअर स्टार्टअप मधला तो रोग होता. त्यामुळे त्यांना काही त्याच्यावर काही फार संशोधन करायची काही गरज नव्हती. अगदी त्याच्या प्रारंभापासून आतापर्यंत सुद्धा त्याच्यावर काय ट्रीटमेंट होत नाही. टीबी समजा आहे, टीबी मध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे, टीबी सुद्धा साठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर अचूक औषधं निर्माण करणं किंवा त्याचा बघितलं आपण MDR XDR वगैरे सगळं, तर त्याच्यावर सुद्धा अचूक औषध करणं ठीक आहे. त्याच्यामुळे प्रायमरी संशोधन करणं. आता फायझर का आलंय एवढं वॅक्सिन निर्मितीमध्ये? फायझरने गेल्या 20 वर्षामध्ये रेकॉर्ड जाऊन बघा, फायझरचं संशोधन काय आहे, त्यांनी गेल्या 20 वर्षामध्ये केवळ फक्त ज्याला आपण लिंग उत्तेजक औषधं सोडलं तर ते सोडलं तर बाकी काही संशोधन त्या लोकांनी केलेलं नाहीये. कळलं का? म्हणजे ज्या ठिकाणी पैसे असतात त्या ठिकाणी संशोधन होतं. आता तर जगाला माहिती आहे आता सगळ्यात पैसे जास्त गुंतलेले लसीकरणामध्ये, म्हणून लस मॅन्युफॅक्चर करणं त्याच्यामध्ये सगळे मोठमोठे कार्पोरेट उतरले. फायझर वर्षामध्ये कुठल्या प्रकारचं बेसिक संशोधन केलं नाही, ते सगळे उतरलेत. म्हणून तुम्हाला दिसेल की पुण्याच्या सिरम कंपनी 2,500 कोटी रुपये कमवले गेला बाहेर. बघू म्हणाल्यानंतर मग तिकडे काहीतरी अलायन्स विथ अदर कार्पोरेट कंपनी करून तो पुन्हा भारतात येईल. तसं सगळं आहे. म्हणजे मुख्य संशोधन होणं आणि त्या निमित्ताने अचूक औषधं शोधणं हे, आणि त्यासाठी जे बेसिक स्ट्रक्चर जे आहे आपल्या संसाधन कंपनी ICMR सारखे मोठमोठ्या ज्या संशोधन ज्या आपल्या संस्था आहेत त्याला मजबूती केली पाहिजे, त्याला जास्त पैसे खर्च केले पाहिजे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या ज्या आरोग्य व्यवस्था आहे ती अधिक बळकट केली पाहिजे. मोरे म्हणाले त्याप्रमाणे बरोबर आहे की आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की दवाखान्यामध्ये कोण फार्मसिस्ट नसेल तर डॉक्टर कधी काय देतात किंवा लेबर देतात वगैरे. अख्खा हे सगळं वाऱ्यावर सोडलेलं आरोग्य व्यवस्था आहे. तुम्ही जसं पेरिफरीकडे जाल, मुंबई सारख्या ठिकाणातून जाल, जसं मुंबईच्या बाहेर जाल, जसं ग्रामीण भागाकडे आणि आदिवासी आणि ह्याच्याकडे जाल, आपलं डोंगर दऱ्यामध्ये तिकडची जी आरोग्य व्यवस्था आहे तुम्हाला भयंकर चित्र दिसेल समोर. प्रश्न ते सत्य आहे. तुम्हाला ऍक्सेसिबिलिटी टू हेल्थ केअर म्हणजे माणसाला योग्य उपचार योग्य वेळेस योग्य डॉक्टरकडून मिळणे हा अपवाद आणि अपघात आहे भारतामध्ये. असं सगळं आहे ते. थँक्यू सर. मी आता तुम्हाला जर आमच्याशी जुडायचं असेल मोबिली स्कूल ऑफ थॉट्स, तर तुम्ही आता चॅट मध्ये तुम्हाला आला असेल की तुम्ही आम्हाला युट्यूब वरती आता जे आजचे इंटरव्ह्यू आहे याचं आपण रेकॉर्डिंग 2 दिवसामध्ये युट्यूबवर तुम्हाला अवेलेबल मिळेल आमच्या युट्यूब चॅनल वरती. त्याच्याऐवजी तुम्ही आम्हाला फेसबुक वरती फॉलो करू शकतात आणि आम्हाला लिहू पण शकतात ईमेल. आमचा ईमेल आयडी पण तुम्हाला तुमच्या चॅट वरती आता दिसत असेल. सो आय विल अगेन हँड ओव्हर टू प्राध्यापक प्रज्ञाकिरण वाघमारे सर. सर टू यू. थँक्यू प्रशांत सर. पुनश्च एकदा आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्थ आलेलो आहोत. भारत कोरोनाविरुद्ध लढाईत पराभूत होत आहे का या फार गंभीर अशा विषयाकडे आज आपण सखोल पद्धतीने पाहिलेलं आहे आणि खूप दिलखुलास चर्चा झाली. सरांनी वेगवेगळ्या पैलूंवरती प्रकाश पाडला. कुठलाही मुलायजा न ठेवता प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते आदरणीय डॉक्टर श्रीधर पवार सर यांना मुम युनि स्कूल ऑफ थॉट्स अकादमी याच्या वतीनं पुनश्च एकदा मी त्यांचे आभार मानतो. विशेषतः या कार्यक्रमामध्ये उपस्थित जे वेगवेगळे प्राध्यापक मंडळी, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित मंडळी आणि सर्वसामान्य जनता ज्या आरोग्य सेवेच्या या अशा भयानक अशा कालामध्ये ज्याला म्हणू आपण की त्रस्त होती आणि त्यांना विशेषतः या वेगवेगळ्या पैलूंचं बारीक पद्धतीने निरीक्षण करून काय त्याची सत्यता पडताळून पाहिजे होती ते आज इथे दर्शक म्हणून उपस्थित राहिले. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. पुनश्च एकदा मी सांगतो की आमचे कार्यक्रम आम्ही युट्यूब वरती पूर्णपणे प्रसारित करत असतो. आमचं एक चॅनल आहे आणि मी पुनश्च एकदा आठवण करून टाकतो की आमच्या संस्था मुम युनि स्कूल ऑफ थॉट्स अकादमी याचा विशेष उद्देश काय आहे की प्रागतिक मानवता केंद्रित व संविधानाच्या मूल्यांना प्रमाणित मानणाऱ्या समविचारी व्यक्तींना एकाच विचार मंचावर आणून भारतीय समाज व्यवस्था अधिक सक्षम करणे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्यातून एक चांगला हेल्दी डिबेट समाजाच्या अनुषंगाने होत असतो. तर पुनश्च एकदा मी सर्व उपस्थितांचे मुम युनि स्कूल ऑफ थॉट्स अकादमीच्या वतीनं आभार मानतो. डॉक्टर श्रीधर पवार सर आणि सर्व उपस्थित यांचं मी पुनश्च एकदा आभार मानून कार्यक्रम संपला जाहीर करतो. धन्यवाद.